නමෝ තස්ස භගවතෝ අරහතෝ සම්මා සම්බුද්දස්ස. लोकांतराच्या रहस्याला जाणणारे महाकारुणिक विश्ववंदनीय जगद्गुरु तथागत सम्यक संबुद्ध, त्यांचा पावन सद्धम्म आणि त्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा आर्य श्रावक संघ, या त्रिरत्नांना त्रिवार वंदन करून आपल्या सर्वांच्या उज्ज्वल जीवनाचे शिल्पकार, भारत भाग्यविधाता परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या अनंत उपकारांना स्मरण करून आज या ठिकाणी धम्म साखरच्या समूह मुंबई यांच्या माध्यमातून धम्मपद अट्टकथा साप्ताहिक मालिका, त्या मालिकेचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर, पाली स्कॉलर, त्याचबरोबर धम्म साखरच्या समूहातील सर्व आयोजक आणि विशेष करून प्रत्येक साप्ताहिक मालिकेला वेळेवर उपस्थित दाखवणारे सर्व शीलसंपन्न, श्रद्धासंपन्न उपासक, उपासिका, बालमित्र आणि पाली विभागाचे विद्यार्थी, या सर्वांना माझा सविनय जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपल्या नियमानुसार, आपल्या प्रोटोकॉलनुसार या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात 3 रत्नांना अनुसरण करून करायची असते. त्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीने कुमारी अनुला झोपळूकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या सुंदर आवाजामध्ये आमच्या सर्वांच्या वतीने त्रिशरण ग्रहण करायचं आहे, त्रिशरण बोलायचं आहे. कुमारी अनुला झोपळूकर. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधू साधू साधू. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. मी विश्वभारती रंजनकुमार खापर्डे. आज आयोजकांनी आपले प्रमुख मार्गदर्शक आदरणीय मिसाळकर सर यांचा परिचय करून देण्याची संधी मला प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. वर्षावासाच्या काळात बुद्ध व त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन केले जाते, हे आपणा सर्वांना माहीतच आहे. मिसाळकर सरांनी यावर असे सुचविले की धम्मपद अट्टकथा या ग्रंथाच्या आधारे जनमानसात धम्म पोहोचविला पाहिजे. सरांच्या या सूचनेचे स्वागत आणि आदर करून धम्म साखरच्या
समूहाचे आयोजक माननीय चंद्रहास तांबेजी, राहुल गायकवाडजी, मंगेश मुंगेकरजी, गौतम जाधवजी, राजेंद्र जाधवजी, युगांत कातखंडेजी, त्याचबरोबर आपल्या या पुण्यकार्यात अमेरिकेतून वैशाली गायधनी मॅडम आणि त्यांचा संपूर्ण परिवार हा कार्यक्रम राबविण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी सतत परिश्रम घेत आहेत. त्यांचे मी मनापासून स्वागत तसेच आभार मानते. आज आपले प्रमुख मार्गदर्शक आदरणीय मिसाळकर सर यांचा परिचय करून देताना माझे चित्त प्रमुदित होत आहे. चारित्र्यवान, दानात अग्र, बहुश्रुत ज्ञानाचे भांडार असलेले आणि ते भांडार इतरांना खुले करून देणारे, सतत मेत्ता भावना रत असणारे, पाली व बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक, आपल्या सर्वांचे प्रमुख मार्गदर्शक माननीय मिसाळकर सर यांचे सर्वप्रथम मी आभार मानते आणि स्वागत करते, जे या समूहाला केवळ सूचित करून थांबते नाही, तर हा कार्यक्रम घडवून आणण्याची सर्वतोपरी मदत करण्याची जबाबदारी स्वतः घेऊन ती पार पाडण्यासाठी सतत कार्यरत आहेत. माननीय मिसाळकर सर यांचा थोडक्यात परिचय असा आहे. एम.फिल, फ्रेशर, नेट, M.A. पाली. त्यांनी काही प्रस्तुत केलेले पेपर असे आहेत. दिव्यनाग, जसे की बुद्धिस्ट साहित्यात नमूद होत आहे. हा पेपर त्यांनी श्रीलंकेमध्ये 2013 प्रस्तुत केला होता. नंबर 2, बुद्धघोषाचे साहित्य, सर्वसाधारण व्यक्तीचे मार्गदर्शन हे समजण्याकरिता की अमनुष्य कसे असतात, हा पेपर त्यांनी श्रीलंकेमध्ये 2016 प्रस्तुत केला होता. जातकाद्वारे यशांचा परिचय हा पेपर त्यांनी औरंगाबादला झालेल्या राष्ट्रीय संमेलनात प्रस्तुत केला होता. बुद्धिस्ट साहित्यामध्ये ब्रह्माचे स्थान हा पेपर त्यांनी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय संमेलनात प्रस्तुत केला होता. त्यांचे आवडीचे विषय नॉन ह्युमन इन्स्टिट्यूट, दुसरा आहे प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स, जातक अँड धम्म अठ्ठकथा. अशा प्रकारे सरांचा हा परिचय आहे आणि फार त्यांनी त्यांची पुण्यपारमिता आहे की त्यांनी आपला हा नॉलेज जगापर्यंत पोहोचवावा आणि सगळ्यांना हा धम्म मिळावा, सगळे धम्माच्या मार्गी चालावं, असा त्याचा जो मनापासून आणि अंतकरणातून जो काय त्यांच्या हृदयातून जे निघालं की धम्मा हा जगापर्यंत पोहोचा, अशी जी भावना निर्माण झाली. खूप चांगलं कार्य केलं सरांनी. मी तर त्यांचे खूप खूप कृतज्ञता व्यक्त करते. इतके बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. साध साध साध. नतं माता पिता कैरा अय्ये वापीच ज्ञातका सम्मापनिहितं चित्तं श्रेयसोऽनंत तो करे. नमो बुद्धाय. जय भीम. माझे नाव चेतना खापर्डे वाघमारे. मी ऑस्टिन टेक्सासवरून खुद्दक निकाय धम्मपद पाळी चित्तवग्गो गाथा नंबर 43 म्हणत आहे. नतं माता पिता करिया अय्ये वापीच यातका सम्मापणिहितं चित्तं श्रेयसोऽनं ततो करे. साधु साधु साधु. नमो बुद्धाय. जय भीम. मी स्नेहल करपे गायकवाड ऑस्टिन टेक्सासला राहते. मी खुद्दक निकाय धम्मपद चित्तवग्गो गाथा नंबर 43 म्हणत आहे. It's 6:25 p.m. To hear your notifications, नातं माता पिता कैया अय्ये वापीच यातक सम्मापनिहितं चित्तं श्रेयसोऽनं ततो करे. साधु साधु साधु. धन्यवाद तांबे साहेब, धन्यवाद भारतीताई आणि धन्यवाद ज्यांनी गाथा म्हटल्या सर्वांचं. या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता सरांना विनंती करतो की त्यांनी
त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर. नमो बुद्धाय. धम्मसाखच्या ग्रुपचे जे पदाधिकारी आहेत, जे संचालक आहेत, त्यांचा मी पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी मला आज अट्टकथा सांगण्यासाठी संधी दिली. पुण्य त्यांना मिळो. त्यासोबत जे लोक या कार्यक्रमासाठी हजर आहे, उत्सुक आहेत, त्या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि आजच्या कथेला सुरुवात करतो. आजची कथा थोडीशी विचित्र म्हणता येईल अशी आहे, पण त्याचा जो जिष्ट आहे, त्याचा जो सारांश आहे तो एकदम म्हणजे परिणामकारक आहे. आणि अट्टकथेची जी विविध वैशिष्ट्य आहे किंवा बुद्ध साहित्याची जी वैशिष्ट्य आहे, एक जरा हटके असं जे म्हणतो आपण, ते आपल्याला या अट्टकथेतून दिसत आहे. तर ही अट्टकथा आहे ना, आधी मी तुम्हाला सारांश सांगतो, नंतर पीपीटी मार्फत पाली शब्दांचा वापर करून आपण ती कथा पुन्हा एकदा समजून घेऊ. तर ही कथा आहे एका श्रेष्ठीची, श्रावस्ती मधल्या एका श्रेष्ठीची कथा आहे, जो की नदीवर त्याच्या सगळ्या मित्र परिवारासहित तो आंघोळीला जाणार असतो, स्नान करायला. तर तिकडे जाताना आहे ना, त्याच नदीच्या किनाऱ्यावरच एक महाकच्चायन भिक्खू होते. ते आपले चिवर बदलत होते. ते चिवर बदलताना या श्रेष्ठीने बघितलं आणि त्या महाकच्चायन थेरांची सुवर्ण कांती बघून यांना कामभोग उत्पन्न झाला. कामभोगाची भावना उत्पन्न झाल्यामुळे त्यांनी असं वाक्य म्हटलेलं आहे की जर अशी कांती असलेली, अशी स्किन असलेली माझी पत्नी असती तर, म्हणजे किंवा अशी पत्नी मला मिळायला पाहिजे जशी की महाकच्चायन थेरांची स्किन आहे, किंवा माझी स्किन तशी व्हावी, तशी सुवर्ण कांती माझी व्हावी, असं ते मनात विचार करतात. तर असा जो विचार त्यांच्या मनात आल्या आल्या आहे ना, ते त्यांचं पुरुष लिंग बदलून स्त्रीलिंगात त्याचं परिवर्तन होत आहे. त्या अकुशल चित्ताच्या भावनेमुळं त्याचं लिंग परिवर्तन होत आहे. आणि तो चमत्कार बघून आहे ना, ते श्रेष्ठी एकदम घाबरतात आणि ते खूप अपमानित पण होतात की असा कसा माझ्या याच्यात वाईट विचार आला म्हणून. पण आता ते सांगणार कोणाला, असं परिवर्तन झाल्यामुळे. त्यामुळे ते ज्या ग्रुपमध्ये जे असतात त्यांच्यात राहणे त्यांना खूप अपमानास्पद वाटत आहे. म्हणून ज्या दिशेने जिकडे दिशा मिळेल त्या दिशेने ते पळतात आणि शेवटी ते म्हणजे तक्षशिलेच्या दिशेने जातात. आणि इकडे यांचे मित्र जे आहेत ते खूप वाट बघतात की अरे हा आता इथे होता, हा श्रेष्ठी गेला कुठे, त्याला खूप शोधतात. आणि मग नंतर घरी येतात आणि घरच्यांना म्हणजे त्या श्रेष्ठीच्या आई वडिलांना सांगतात की आम्ही खूप शोधलं, ते घरी आले का ते, तर नाही म्हणे, घरी पण नाही आले. तर त्यांनी सगळ्या लोकांनी खूप शोधाशोध केली, पण ते श्रेष्ठी काही सापडली नाही. आणि या लोकांनी बरेच दिवस वाट बघून बघून हा श्रेष्ठी मृत पावला असेल असं गृहीत धरून त्यांनी मृतक भोजन दिलं आणि तो अध्याय संपवला की आपला जो श्रेष्ठी आहे, आपला जो मुलगा आहे तो मेला, असं गृहीत धरून ते आपलं रोजचं जीवन जगायला लागले. इकडे जो श्रेष्ठी म्हणजे आता ती स्त्री झालेली आहे, तर तक्षशिलेला जे व्यापारी जाणार असतात ना, किंवा जो एक ग्रुप जाणार असतो त्यांच्या पाठीपाठी मागे ती जाते आणि ते लोक चौकशी करायचा प्रयत्न करतात. ते काही बरोबर उत्तर देत नाही, तुम्ही चला म्हणे, मी तुमच्या सोबत चालते. आणि नंतर मग तिला बैलगाडीत पण बसायला जागा मिळते आणि तिला तशी कांती मिळालेली असते. महाकच्चायन थेरांची जशी सुवर्ण कांती असते ना, तशी तिला मिळालेली असते आणि ती खूप सुंदर दिसते. म्हणजे श्रेष्ठी स्त्री बनल्यानंतर खूप सुंदर दिसते. तर ते जो ग्रुप चाललेला असतो, जो समूह चाललेला असतो, ते असे विचार करतात की आपला तक्षशिलेचा जो श्रेष्ठी आहे तो पण त्याचं पण लग्न झालेलं नाही आहे, तर या स्त्रीची जर आपण त्या श्रेष्ठीची ओळख करून दिली तर तो लग्न करू शकेल हिच्याशी. या भावनेने आहे ना, ते लोक जेव्हा तक्षशिलेला पोहोचतात त्या श्रेष्ठीला सांगतात की आम्ही अशीशी एक स्त्री बघितलेली आहे आणि ती खूप सुंदर आहे. तर ते जेव्हा मग श्रेष्ठी बघतात तर या स्त्रीशी त्यांचं लग्न होत आहे. अशी ती स्टोरी आहे. म्हणजे पुरुष जो होता त्यानंतर स्त्री झाली आणि त्या स्त्रीचं तक्षशिलेच्या श्रेष्ठीशी लग्न झालं. त्या तक्षशिलेच्या श्रेष्ठीपासून
तिला 2 मुलं उत्पन्न होतात आणि ती म्हणजे एक गृहिणीसारखी तिथे राहते. असे बरेच वर्ष गेल्यानंतर म्हणजे तिला स्वतःच्या गर्भातून 2 मुलं उत्पन्न होतात आणि जेव्हा तो श्रावस्थेत पुरुष म्हणून श्रेष्ठी असतो, त्याचं लग्न झालेलं असतं, तिथे त्याला 2 मुलं असतात. म्हणजे एक पिता म्हणून त्याला 2 मुलं असतात आणि पत्नी म्हणून 2 मुलं होतात त्याला. तर असे 4 मुलाचा तो 4 मुलं तिचे किंवा त्याचे असे असतात असं म्हणू. तर खूप दिवस असे गेल्यावर म्हणजे नाही तर सगळा मनातून विचार काढलेलाच असतो की आपण श्रेष्ठी होतो, लिंग परिवर्तन झालं सगळं, म्हणजे आता जे आहे ते तिने सहन केलं. तर श्रावस्तीचा जो एक व्यापारी आहे तो तक्षशिलेला काही व्यापार करायला येतो आणि हा तो व्यापारी असतो जो जेव्हा हा व्यापारी तक्षशिलेला व्यापार करायसाठी जातो, हा तो व्यापारी असतो जो श्रेष्ठी सोबत आंघोळीला गेलेला असतो, मित्र असतो त्याचा, आणि त्याला माहिती आहे की आपला मित्र मेला, गायब झाला, काय झालं. तर हा जेव्हा तक्षशिलेला जातो तर ही जी स्त्री आहे म्हणजे श्रेष्ठी स्त्री असं बोलू आपण, ती त्या व्यापाराला बघते आणि त्याला वर बोलवते आपल्या घरी आणि त्याचा आहे ना खूप आदर सत्कार करते आणि खूप म्हणजे त्याची चौकशी करते. ती सांगते, मी स्वतःची ओळख नाही सांगत ती कोण आहे म्हणून, ती सांगते की श्रावस्तीचे जे श्रेष्ठी आहेत त्यांचा मुलगा निघून गेला होता ना, त्यांचे आईवडील कसे आहेत आणि गावातले म्हणजे त्यांच्या त्या परिवारातली मित्र परिवाराची सगळी माहिती त्या व्यापाराला ती विचारते आणि तो व्यापारी सांगतो. पण त्या व्यापाराला आश्चर्य वाटतं, या स्त्रीला श्रावस्तीतल्या एवढ्या बारीक सारीक गोष्टी कशा माहिती आहे. म्हणून तो विचारतो की मी तुला कधी बघितलं नाहीये आणि तू एवढं बारीक तपशील कसा देत आहे. तर ती सांगते पूर्ण हकीकत की मी असं आहे, मी त्या महाकच्च्या थेरांचं कपडे बदलताना, चिवर बदलताना माझ्या मनात वाईट विचार आले, त्यामुळे माझा लिंग बदल झाला, त्यामुळे मी इकडे पळून आले आणि आता मला इथे 2 मुलं. तर तो व्यापारी म्हणतो की तू महाकच्च्या थेरांची माफी मागितली का. नाही म्हणे, मला माहिती नाही ते कुठे आहेत, काय आहेत, आणि मी अपमानामुळे बाहेर निघालीच नाही किंवा हे कोणालाच सांगितलं नाही, हे सिक्रेट. तर ते म्हणतात की काही हरकत नाहीये, सध्या महाकच्च्या थेर जे आहेत ते तक्षशिलेलाच आलेले आहेत आणि आपण जाऊन त्यांची माफी मागू. तर ही म्हणते ठीक आहे, माझी माफी मागायची तयारी आहे. पुढे काय होतंय, जेव्हा महाकच्च्या थेरांकडे ही श्रेष्ठी स्त्री जेव्हा माफी मागायला जाते आणि त्यांना सगळं हकीकत सांगते की माझ्याकडून चूक झालेली आहे, माझ्या चित्तामध्ये अकुशल विचार आले होते, अकुशल चित्त निर्माण झाले होते आणि मी तुमच्याबद्दल असं वाईट विचार केला होता, त्यामुळे माझा लिंग बदल झाला आणि अशी परिस्थिती आहे, तर तुम्ही मला माफ करा. तर ते महाकच्च्या थेर म्हणतात, हो मी तुला माफ केलं. जसं त्यांनी माफी केली ना तसंच पुन्हा लिंग परिवर्तन होऊन हे पुरुष होता, म्हणजे स्त्रीचे पुरुष, म्हणजे पुरुष ते स्त्री आणि स्त्रीचे पुरुष होता, अशी ती गमतीदार कथा आहे ती. पण जेव्हा ते पुन्हा पुरुष होतात ना, तर आता काय करायचं. आता मला श्रावस्तीला जाण्याला इंटरेस्ट नाही, मी या सृष्टीसोबत राहू शकत नाही. तर ती आपल्या म्हणजे पतीकडे, म्हणजे तक्षशिलेच्या पतीकडे जाते आणि सांगते की ही जी माझी 2 मुलं आहे ही मी तुमच्यावर सोपून देते आणि तुम्ही यांना सांभाळ करा, मी आता गृहत्याग करते, मी प्रवज्जा घेते, मला प्रवज्जेची परवानगी द्या. तर ते परवानगी देतात तिचे पती आणि मग हे जे श्रेष्ठी आहे हे भिक्खू बनतात आणि महाकच्च्या थेरासोबत राहत आहे ना, ते श्रावस्तीला येतात आणि श्रावस्तीला विहारात राहतात. तर हा जो आश्चर्याचा किंवा चमत्काराचा जो प्रकार झाला होता ना, तर ही सगळी स्टोरी सगळ्या गावकऱ्यांना माहित झाली होती, सगळ्या भिक्खूंना माहित झाली होती. तर ते भिक्खू आहे ना, म्हणजे खूप प्रश्न विचारायचे. या सोर्या यांचं नाव, या श्रेष्ठीचं नाव आहे ना सोर्या थेर आहे. सोर्या थेरांना ते विचारायचे की आम्हाला हे सांगा की तुम्हाला कोणते 2 मुलं जास्त प्रिय आहेत. तुम्हाला म्हणजे पिता म्हणून श्रावस्तीला जे मुलं तुम्हाला झाले होते ते 2 मुलं तुम्हाला जास्त प्रिय आहे की तुम्ही स्त्री बनून तुमच्या गर्भातून जे उत्पन्न झालेले 2 मुलं ते जास्त प्रिय आहेत, हे आम्हाला सांगा. तर हे सोर्या थेर आहे ना, सुरुवातीला सांगत होते
की नाही, माझ्या गर्भातून जे मुलं उत्पन्न झाले ना ते मला जास्त प्रिय आहे असं. तर पण लोक आहे ना नेहमी नेहमी हाच प्रश्न विचारायचे आणि यांना शेवटी ना कंटाळा आला त्या उत्तर द्यायचा. काय लोक येऊन जाऊन हाच प्रश्न विचारतात, हा जाऊन सुरुवातीला ते द्यायचे उत्तर, पण नंतर त्यांना कंटाळा आला आणि ते एकांतात गेले आणि ध्यान करायला लागले आणि त्या ध्यान प्रक्रियेत ते अरहंत झाले. ठीक आहे, अरहंत झाले आणि मग नंतर या लोकांना माहिती नाही, भिक्खू लोक तेच प्रश्न विचारायचे की मला हे सांगा की तुम्हाला पहिले जे 2 मुलं प्रिय आहेत की नंतर झालेली 2 मुलं प्रिय आहेत. तर जेव्हा अरहंत झाले सोरेय थेर तेव्हा ते म्हणायला लागले की मला ना पहिलेचे 2 मुलं प्रिय आहे ना मला नंतरचे 2 मुलं प्रिय आहे. मी याच्या पासून आता खूप दूर गेलेलं आहे, मला आता त्यांच्याबद्दल उपेक्षा आहे, मला याच्याबद्दलही आसक्ती नाही आणि दुसऱ्या मुलाबद्दलही आसक्ती नाही. तर भिक्खू लोकांना काही कळत नाही की हा सुरुवातीला सांगत होता की मला इकडचे 2 मुलं आवडतात, आता म्हणतोय की मला आवडतच नाही दोन्ही मुलं. तर हे भिक्खू खोटं बोलतात असं त्या भिक्खूंना वाटतं की सोरेय थेर पहिले जे बोलत होते तसे बोलत नाही, ते मुसावादा करतात असं. तर हे प्रकरण भिक्खू लोक बुद्धांकडे घेऊन जातात आणि बुद्धांना म्हणतात की बघा हे भिक्खू पहिले असे बोलत होते की मला नंतरचे 2 मुलं जास्त प्रिय होते, आता म्हणतात की मला कोणतेच मुलं प्रिय नाही. तर हे भिक्खू खोटे बोलतात. तर बुद्ध म्हणतात नाही, ते खोटं बोलत नाहीये, त्यांना ते जे बोलतायत ते आता ते एकदम खरं आहे. आणि तेव्हा ती गाथा म्हणतात की माता पिता किंवा नातेवाईक जेवढं तुमचं कल्याण करू शकत नाही तेवढं तुमचं चित्त तुमचं कल्याण करू शकत आहे. आणि चित्ताच्या शुद्धतेमुळे ते अरहंत झाले. म्हणजे कोणतेही माता पिता किंवा नातेवाईक किंवा कोणताही गुरु तुम्हाला अरहंत करू शकत नाहीये. तुम्हाला ते मार्ग दाखवू शकतात पण अरहंत करू शकत नाही, निर्वाण प्राप्त करू शकत नाही, मदत करू शकतात. ते प्रयत्न आपल्यालाच करायचे असतात. अशी ही कथा आहे. तर ही कथा आपण आता पीपीटी मार्फत समजून घेऊ. छोटीशी कथा आहे म्हणून थोडक्यात सांगितलेली आहे. याच्यात एक रेफरन्स असा होता की हे लिंग बद्दल जी माहिती आहे, एक महत्वाचा रेफरन्स आपल्याला या कथेत मिळतो. अट्टकथाकार आहे जे बुद्धघोष जे सांगतात की हे काही नवीन घटना नाहीये लिंग बदलणे किंवा जन्मोजन्माते. म्हणजे काही लोकांना प्रश्न असतो की एखादी स्त्री आयुष्यभर स्त्रीच राहते का, जन्मोजन्मी स्त्रीच राहते का, किंवा पुरुष जो आहे मेल्यानंतर तो पुरुष योनीतच राहतो का. तर त्याचं उत्तर आपल्याला याच्यात मिळत आहे. तर आनंद थेराबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे आणि त्यात असं वाक्य आहे की जो अति कामभोगी असतो, अति व्यभिचारी असतो ना, तो म्हणजे त्याच्यात लिंग बदल होतो म्हणून असं. तर त्यांनी आनंद थेराचं सांगितलं आहे की आनंद थेर जेव्हा ते सोनार होते तेव्हा त्यांनी व्यभिचार केल्यामुळे आहे ना ते 14 जन्म नरकात म्हणजे निर्यात पिचले होते आणि नंतर 7 जन्म त्यांना म्हणजे स्त्री योनीत जन्म घ्यावा लागला होता. एक महत्वाचा रेफरन्स आपल्याला या अट्टकथेत मिळतो की आनंद थेर पूर्वीच्या जन्मी स्त्री होते असा याच्यात रेफरन्स मिळतो. अजून दुसऱ्या ठिकाणी पण आहे. तर 7 जन्मानंतर त्यांचा बीजोद्धार झाला असा शब्द वापरलेला आहे. नंतर ते पुरुष झाले अशी एक महत्वाचा रेफरन्स आपल्याला या अट्टकथेत मिळतो. आपण ही जी अट्टकथा आहे ही आता आपण पाली रेफरन्सेस सहित समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर हे आपल्याला माहितच आहे, आपली मालिका चालूच आहे. तर यातली ही चित्तवगातली ही शेवटची अट्टकथा आहे, सोरेय थेर वत्थू. ठीक आहे ना. चित्त जो सिक्वेन्स आहे, त्रिपिटक आहे, सुत्ता पिटक आहे, खुद्दक टेका आहे, त्यातला धम्मपद आहे, त्यातला चित्तवग आहे आणि त्यातलं सोरेय थेर वत्थू. म्हणून याचा जो रेफरन्स दिला जातो की नाही, खाली चित्तवग बघा 3 पॉईंट दिलेला आहे आणि इकडे 9 आहे असे. तर जेव्हा या कथेचा रेफरन्स येतो तो येतो 3.9. म्हणजे फ्युचरसाठी लक्षात ठेवा, एखादी कथा ओळखायची असेल किती नंबरची आहे तर 3रा वग्ग आहे, 9वी कथा आहे. ठीक आहे असं. तर आता हे जे गाथा आपल्या उपासकांनी म्हटलेल्या आहेत, न तंग माता पिता कायराती इम धम्म देसन सत्था सावथीय जेतवने विहरतो सोरेय थेर आरंभ कथेसी. ही जी कथा आहे ना, न तंग माता पिता कायराती म्हणजे जे आई वडील करू शकत नाही, ही जी गाथा आहे, ही जी धम्मदेसना आहे ना, सत्ता म्हणजे शास्त्याने सावतीला जेतवन विहारात असताना दिलेली आहे. कोणाच्या संदर्भात? सोरेय थेरांच्या संदर्भात.
तर मी जे कथा सांगितलेली ना तीच कथा, फक्त आपण पालीमध्ये आहे म्हणून आपण फास्ट जाऊ पुढे. सम्मा संबुद्धे सावतेय विहरंते सोरेय नगरे. सोरेय सेठी पुत्तो, त्याचं नाव आहे ना सोरेयच होतं, आणि तो सेठी पुत्तो म्हणजे श्रेष्ठी पुत्र असं त्याचं नाव होतं. एकेन सहायकन सद्दी, आपल्या मित्रासोबत महंतेन परिवारेन नान अथाय नगरा निखमी आहे ना, एका मोठ्या परिवारासहित, एका झुंड सोबत, एका समूहासोबत तो आंघोळीला गेला, असं नगराच्या बाहेर गेला असं त्यांनी सांगितलं. तस्मिकने महाकच्चायन थेरो सोरेय नगरं पिंडाय पविसितु कामो हुत्वा बहिनगरे संगाटी पारुपती थेरसच सुवर्ण वर्ण शरीरं. म्हणजे काय की जे त्यावेळेस आहे ना ते तस्मिकने, त्या क्षणी महाकच्चायन थेर आहे ना, सोरेय नगरं पिंडाय पविसितु कामो म्हणजे सोरेय नगरात पिंडपातासाठी प्रवेश करण्या अगोदर आपलं चिवर वगैरे जे आहे ना ते व्यवस्थित करत होते. ठीक आहे, तर त्यावेळेस त्यांचं जे काही अंग थोडस उघड झालं असेल, हुत्वा बहिनगरे संगाटी पारुपती, तर आपली संगाटी आहे ना त्याचं पारुपण करत होते किंवा लपेटत होते ते असे. तर त्या थेराचं शरीर कसं होतं, सुवर्णवर्ण. तर या श्रेष्ठीच्या मनात जो विचार आला ना तो इथे दिसत आहे. सोरेय सेठी पुत्तो तंग दिसवा चिंतेसी, म्हणजे काय चिंता करत होते ते, काय विचार करत होते ते शरीर बघून. अहोवत अय्यं वा थेरो मम भारिया भव्य, म्हणजे अशी ही जे असं ही जे थेर आहे ना माझी पत्नी बनावी. मम वा भार्याय शरीर वर्ण एतस शरीर वर्ण, किंवा माझं शरीर वर्ण आहे ना यांच्या शरीर वर्णासारखं व्हावं, असा अकुशल विचार आल्यामुळे ना ते पीपीटी मध्ये चित्र पण दाखवलेलं आहे की तो कसा विचार करत आहे. तस चिंतित मत एव, म्हणजे त्यावेळेस तसा विचार करताना पुरुष लिंगम अंतर्धायी, त्यावेळेस त्याचं पुरुष लिंग गायब झालं, अंतर्धान पावलं. इथी लिंग पातुर अहोसी, म्हणजे स्त्रीलिंग उत्पन्न झालं. सो लज्जमानो यानका ओरुय पलाय, तर ते लिंग बदलामुळे त्याला खूप अपमान वाटला आणि तो पळून गेला. पीपीटी दाखवलेली एक पुरुष दाखवलेला आहे आणि तो स्त्री झालेला आहे. अथस्स म्हणजे तो पळून गेला तिकडे. इकडे काय झालं, अथस्स माता पितरो तथ तथ परियेसित्वा अपसंता रोदित्वा परिदेवित्वा, असं म्हणजे त्याचे वडील अथस्स माता पितरो तथ तथ परियेसित्वा म्हणजे ते कुठे कुठे शोधून त्याला, अपसंता न बघून, रोदित्वा रडून, परिदेवित्वा शोक करून, मतो भविष्यती तो मेला असेल, मृत्यू पावला असेल असा विचार करून, मत्तक भत्तंग अदंसू, तर मृतानंद म्हणजे एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर जे भोजन द्यावं लागतंय ना ते त्यांनी केलं, म्हणजे त्यांनी अधिकृत स्वीकारलं ते की ही व्यक्ती मेलेली आहे. तर भोजन दान करण्याची किंवा मृतानंतर जी भोजन दान करण्याची जी परंपरा आहे आपल्याला अट्टकथेमध्ये सुद्धा दिसते. ठीक आहे ना, तर परंपरेचा भाग म्हणून किंवा एखादी व्यक्ती अचानक गायब झाली तर काय व्हायचं हे आपल्याला या अट्टकथेतून दिसतंय. तर हे जेव्हा ही स्त्री बनली, सोरेय स्त्री बनली आणि ते एका समूहासोबत निघाले होते, त्यावेळेस ते मनुष्य जे लोक होते ते जे तक्षशिलेला चालले होते त्याच्या मागे मागे ही जात होती, तेव्हा ते लोक विचार करायला लागले, मनुष्या चिंतयिसु, काय चिंता करायला लागले म्हणजे काय विचार करायला लागले. तक्कशील नगरे अम्माकं सेठी पुत्तस भरिया नथी, म्हणजे तक्कशील म्हणजे तक्षशिलेचा जो नगर आहे त्या तिथला जो सेठी पुत्र आहे त्याला भरिया नथी, त्याला पत्नी नाही आहे, अनमॅरिड आहे तो. तसं अचिखी साम आपण त्याला सांगू. महापन्ना कारो नो भविष्यती, ते गेहंग अथवा स्वामी आम्ही, ते तिथे जातात त्यांच्याकडे श्रेष्ठीकडे आणि म्हणतात स्वामी म्हणजे स्वामी आम्ही तुम्हाकं एकं इथी रत्न आणित, की आम्ही तुझ्यासाठी एक श्री रत्न आणलं आहे. सो तंग सुतवा म्हणजे तो श्रेष्ठी ते ऐकून, तंग पक्को सापेत्वा म्हणजे त्याला बोलून, म्हणजे त्या स्त्रीला बोलून, अत्तनो वयानु अरूपं अभिरूपं पासादिकं दिसवा आहे ना, म्हणजे तिचं ते रूप बघून
है ना, आणि आपल्याला योग्य आहे वधू म्हणून ते असं ते दिसवा. उत्पन्न स्नेहो गेहे आकाशी, त्याच्या चित्तामध्ये आहे ना, हृदयात स्नेह उत्पन्न झाला, प्रेम उत्पन्न झालं, आणि त्याने त्या स्त्रीला गेहे आकाशी घरी आणलं, म्हणजेच लग्न करून आपली पत्नी केलं असं त्याचा अर्थ होतो. पुरीसाही इथियो इथियो वा पुरीसा अभूत पुब्बा नाम नथी. म्हणून इथं बुद्धघोष काय सांगतात, पुरीसाही इथियो म्हणजे पुरुषापासून स्त्री बनणे, आणि इथियो वा पुरीसा म्हणजे स्त्रीपासून पुरुष बनणं. अभूत पुब्बा नाम नथी, हे काही अभूतपूर्व नाही आहे, हे काही विशेष नाही आहे. मग काय पुढे सांगतात ते, पुरीसाही परस दारेसु आहे ना. पुरीसा म्हणजे जेव्हा एखादा मनुष्य परस दारेसु परश्री गमन जो करतो ना, अतिचरित्वा म्हणजे अतिगमन करतो, अति व्यभिचार करतो. एखादा पुरुष एखाद्या स्त्री सोबत अति व्यभिचार करतो तेव्हा म्हणजे कालंकत्वा म्हणजे तो मृत्यू पावल्यानंतर बहुनी वस्स सत सहस्रानी निरय पच्चित्वा म्हणजे खूप वर्ष तो नरकात पिसतो, निरायमध्ये जन्म घेतो, तिथे म्हणजे त्याचं पूर्ण हे झालं, तिथलं निरायातलं आयुष्य संपले अनेक जन्म, की मनुष्य जाती आगच्छन्ता म्हणजे मनुष्य जन्मात आल्यानंतर येऊन अत्तभावसते म्हणजे स्वतः आहे ना, इथी भावं आपज्जंती. म्हणजे थोडक्यात काय की अति व्यभिचार केल्यामुळे एखादा पुरुष स्त्री म्हणजे आधी निर्यात उत्पन्न होतो आणि तिथून नंतर स्त्री बनतो, असा तो प्रवास आहे असं त्यांनी सांगितलं. दिस इज वन ऑफ द रिझन. हेच रिझन नाहीये, लक्षात ठेवा. आनंद थेरोपी मी जे तुम्हाला सांगितलं ना, आनंद थेराचा रेफरन्स ते देत आहेत. कप्प सत सहस पुरित पारमी अर्य सावके संसारे संसरतो म्हणजे कित्येक कल्प ते ना पारमी आपल्या पूर्ण करत होत्या, आर्य सावक मध्ये त्यांनी जीवन जगलेलं होतं, पण एका विशिष्ट समय एकस्मी आत्ता भावे कम्मार कुले निपत्तो म्हणजे सुवर्णकाराच्या घरी ते जन्म झाला. परदार कम्म करता है ना, कत्वा परदारक है ना, दारक आहे ना, दारका असं आहे, आणि पर म्हणजे दुसऱ्याचे असं. कम्म कत्वा निरय पच्चित्वा म्हणजे आनंद थेराबद्दल सांगतायत की निरायत पकून पक्काव सेना म्हणजे जेव्हा त्यांचं हे संपलं निरायतलं आयुष्यमान, तर ते आता भावेसु पुरीसस्स पादचारिका इत्यवसी, तर ती नंतर स्त्री बनली आणि सत्तसु अत्त भावेसु 7 जन्मानंतर त्यांचं बीजू उद्धरण आहे ना, बीज उद्धरण पापुनी त्यांचं बीज उद्धरण झालं, नंतर ते पुन्हा पुरुष झाले असं पुढच्या जन्मात. अयपन सेट्टे फिरतो थेरे अयोनिसे चित्तं उपादेत्वा इमसिरत्त भावे इथि भावं पटिलबी तक्क सेट्टी पुतेनं सिलाय सती तस्सा कुच्छ गब्बो पत्तिट असे. म्हणजे त्या श्रेष्ठी पुत्राला ही स्त्री आवडली आहे ना, आणि नंतर काय झालं, तस्सा कुच्छीय गब्बो पतिटासी म्हणजे हे सोरेय जी स्त्री बनली आणि तक्षशिलेला त्या श्रेष्ठीची पत्नी बनली, त्यानंतर काय झाला, तिला गर्भ राहिला है ना. तस्सा कुच्छ गब्बो पतिटासी प्रतिष्ठापित झाला तिचा हे. सा दस मास अच्छय ना पुत्र लभित्वा म्हणजे 10 महिन्यानंतर आहे ना तिला पुत्र लाभ झाला. तस पदसा गमन काले नंतर काही दिवसाने अपरंपी पुत्तं पटिलभी म्हणजे काही वर्षानंतर तिला पुन्हा दुसरं पुत्र प्राप्त झाला असं सांगितलं त्यांनी. एवम असा अशा प्रकारे कुच्छेंग उत्थाद्वे म्हणजे आपल्या गर्भातून उत्पन्न झालेले 2 आणि सोरेय नगरे तंग पटिच्चंग निबत्ता म्हणजे जेव्हा तो सोरेया नगर मध्ये श्रेष्ठी म्हणून होता द्वेती तिथे 2 मुलं उत्पन्न झाले होते त्याला, ते असे द्वेती चत्तारो पुत्ता अहिंसू असे 4 मुलं त्याला होते असं याचा खूप सुंदर अर्थ आहे. नेक्स्ट. तस्मे काले सोरेय नगरतो
तस्सा सहायको सेठी पुत्तो पंचही सकट सतेही तक्कशीलं गंत्वा सुख यानके निसिन्नो नगरं पाविसी तस्मी काले, म्हणजे त्यानंतर, म्हणजे हे झाले 4 मुलं झाल्यानंतर काही दिवसानंतर मी सांगितलं ना त्यांचा एक मित्र आला होता व्यापार करायला, तर सोरेय नगर होतो, म्हणजे सोरेय नगरातून तसा सहायको म्हणजे या श्रेष्ठीचा त्यावेळेसचा सहायक म्हणजेच मित्र सेठी पुत्तो, तो पण श्रेष्ठी होता, पंचही सकट सतेही म्हणजे 500 बैलगाड्या घेऊन, तक्षशिलं गंत्वा तक्षशिलेला जाऊन, सुख यानके निसनो नगर पविसी. तर त्यावेळेस आहे ना या श्रेष्ठीचा जो सूर्यनगर मधला मित्र 500 बैलगाड्यामध्ये भरपूर सामान लादून तक्षशिलेला व्यापार करण्यासाठी आला. तर आपल्याला या वाक्यावरून दिसतो की श्रावस्ती ते तक्षशील हा व्यापार व्हायचा, हा व्यापारी मार्ग होता. कसा होता, काय होता, काय काय माल विकायचे, कसं बार्टर सिस्टीम होती किंवा वस्तूच्या देवाणघेवाण व्हायची किंवा मूल्य कसं असायचे, हे सगळे आहे ना रिसर्चचे विषय आहे. पण आपल्याला अशा छोट्या छोट्या वाक्यातून आपल्याला रेफरन्सेस मिळतात, म्हणून नुसतं आपण कथा ऐकायची आणि टाइमपास करायचा तसं नसतंय. यातून आहे ना एक एक रत्न आपण जमा करायचं असतंय आणि आपला जो आवडीचा विषय असेल यातला मुद्दा पकडून लिहून ठेवायचा आणि पुढे आपल्याला कधी रिसर्च करायचं असेल, कुठे भाषण द्यायचं असेल, कोणाला कथा सांगायची असेल तर किंवा एखाद्या कथेचे वेगवेगळे पैलू सांगायचे असतील तर आपल्याला असे छोटे छोटे जे संदर्भ मिळतात ते आपल्याला खूप उपयोगी पडतात. ठीक आहे. तर हा जो श्रावस्तीपासून एक मनुष्य 500 बैलगाड्या घेऊन व्यापार करायला जातो, तर हे कसे आहे ना स्टेप बाय स्टेप व्यापार करत होते. म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावात गेले ना तर तिथं त्या गावातल्या लोकांना ज्या वस्तू पाहिजे ना त्या त्यांना द्यायचे, त्यांच्या गावातल्या ज्या स्वस्त वस्तू मिळतील त्या घ्यायचे आणि पुढे जायचे असे वस्तूच्या बदली करत किंवा मूल्य घेत असं करत जायचे. आणि मग तक्षशिलेला काय माल नाही आहे किंवा तिथलं कोणत्या मालाला जास्त मागणी आहे असाच माल घेऊन जातील ना. जो तक्षशिलेत माल नाही आहे किंवा भरपूर माल आहे अशा वस्तू कशाला नेतील. तर हा पण अभ्यासाचा विषय आहे. तर अथनुस आहा, तर मग नंतर या स्त्रीने, सुरेय स्त्रीने या व्यापाराला बघितलं आणि तिने ओळखलं की हा आपला सहायक होता, म्हणून त्याने आपल्या घरी बोलवलं आणि त्याची खूप सेवाभाव केली, खूप विचारपूस केली, ते मी तुम्हाला सांगितलेलंच आधी. आणि म्हणून हे वाक्य आहे अथन सो आह, म्हणजे जेव्हा खूप सेवा करीन, खूप माहिती विचारल्यावर तो व्यापारी या स्त्रीला विचारतो, भद्दे त्वंग इतो पुब्बे अमेही न दिट्ट पुब्बा, काय मी तुला यापूर्वी कधी बघितलेलं नाहीये, अथच पण नो महंतन सत्कारं करोसी, असं काय कारण आहे की तू माझा फार मोठा सत्कार करत आहेस. जानासी त्वंग अम्मेती, तू काय मला ओळखतेस का की तू माझा एवढा मोठा सत्कार करतेस, असं ते वाक्य आहे. नंतर मी सांगितलं ना की मग नंतर त्या व्यापाऱ्यांनी कच्च्या थेरांकडे नेलं आणि त्यांनी माफी मागितली. नंतर त्यांचं पुन्हा लिंग परिवर्तन होऊन ते पुरुष झाले आणि मग ते घरी आले आणि आपले जे पती होते म्हणजे तक्षशिलेचा जो श्रेष्ठी आहे त्यांच्याकडे आले आणि त्यांना काय म्हणतात ते अथनान निसी दापेत्वा पाणी ते नाहरेन परिविसित्वा सेठी पुत्तो तंग इथी गहेत्वा थेरस पाद मुले निपजेत्वा भंते मयंग सहायक, ते म्हणजे जे क्षमा मागायचं होतं ना तो सीन आहे हा. तर ते म्हणतात की म्हणजे तो व्यापारी त्या कच्च्या थेराकडे जातो, म्हणतो भंते मयंग सहाय्यकायं क्षमताती आह, माझे जे सहाय्यक आहे ना त्यांना क्षमा कर. तर किमेंतंती, म्हणजे काय कारण आहे की मी क्षमा करू म्हणून. तर ते म्हणतात अयं म्हणते पुब्बे मयंग प्रिय सहायको भूत्वा तुम्हे ओलोकेत्वा एवं नामं चिंतेसी अथस्स पुरिस लिंग अंतरदायी इथी लिंग पातुभाई खमत भंते ती. तर त्यांनी सांगितलं की माझं असं असं लिंग परिवर्तन झालं होतं यांचं, म्हणून हे आता क्षमा मागायला आले, म्हणून ते म्हणतात खमत भंते. ठीक आहे. ते नाही उठत खमामी वो अहंती, म्हणजे ते म्हणते तू उठ आता मी तुला क्षमा करतो. थेरे न खमामी ती उत्तम उत्तम अत्त एव, म्हणजे जसं थेराने म्हटलं की खमामी तुला क्षमा केली असं म्हटल्या इथी लिंग अंतरधारी आणि पुरुष लिंग पातू भावे, म्हणजे स्त्रीचं पुरुष झाला
त्याचा तो अर्थ आहे. तर नंतर ती आपल्या पतीकडे जाते तक्षशिलेच्या आणि त्याला सांगते की इमे देवे द्वारका तव भाराती, म्हणजे तिच्या गर्भातून जे 2 मुलं उत्पन्न झाले होते ना तक्षशिलेला, त्या 2 मुलांबद्दल ती सांगते तिच्या पतीला, इमे देवे द्वारका तव भाराती, म्हणजे याचं जे पालन पोषणाची जबाबदारी आहे ना मी तुला देते. इमेसु मा पब्बजी ती वत्वा, नंतर म्हणजे ती म्हणते की मी प्रवज्जा घेणार आहे. नंतर काय करते ती, पुत्ते सिसे परिचुंबित्वा, ठीक आहे ना, आपल्या मुलांचं चुंबन घेते, डोक्याचं चुंबन घेते आहे ना, तिचा खूप जीव असतो ना त्यात. चुंबित्वा परमजित्वा उरे निपजित्वा आहे ना, म्हणजे कुरवाळून, उरे निपज्जात्वा म्हणजे छातीला कवटाळून, पितू निया देत्वा म्हणजे पित्यांना देऊन, निखमित्वा निघून, थेरस्स संतिके त्या महाकच्च्या थेरासोबत, पपज्जंग याची, नंतर प्रवज्जा मागितली, याचना केली प्रवज्जेची. थेरोपी नंग पप्पाजेत्वा, थेरांनी सुद्धा त्यांना प्रवज्जा देऊन, उपसंपदा देऊन, गणित्वात्वा त्यांना घेऊन, चारिकं चरमानो चारिका करत करत, अनुपुबेन क्रमाक्रमाने, सावथी अगमासी म्हणजे तक्षशिलेवरून महाकच्चायन थेर पुढे 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 जात राहिले या आपल्या सोरेया थेराला घेऊन. याच्यात आपल्याला अजून एक रेफरन्स मिळतो की बौद्ध भिक्खू तक्षशिलेला गेलेला आहे की नाही महाकच्चायन थेर, तर आपल्याला हा एक महत्वाचा रेफरन्स याच्यातून मिळतोय. श्रावस्ती कुठे आहे आणि तक्षशिला कुठे आहे माहिती आहे ना. तक्षशिलेला गेले होते ते, आणि असे कित्येक थेर जे आहेत असे खूप खूप ठिकाणी गेलेले आहेत, आणि दॅट इज मॅटर ऑफ रिसर्च. खूप चांगले चांगले संदर्भ आपल्याला आहे ना छोट्या छोट्या कथेतून मिळतो. तर हा एक महत्वाचा रेफरन्स मला पण आताच माझ्या लक्षात आला, पण खूप महत्वाचा रेफरन्स आहे की भिक्खू कुठे कुठे पोहोचले होते त्यावेळेस ते दिसतंय. आणि किती पायी प्रवास केला असेल माहिती आहे ना, कोणत्या यानात वगैरे जात नव्हते भिक्खू लोक, पायीच फिरत होते. म्हणजे महाकच्चायन थेर श्रावस्ती पासून निघाले असतील तर धम्म प्रचार करत 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 तक्षशिलेला गेले, तिथून परत प्रचार करत 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 मागे आले. ही फार मोठी घटना आहे. आणि भिक्खूंनी किती आपलं जीवन समर्पित केलेलं आहे हे आपल्याला या एका छोट्याशा रेफरन्स वरून कळत आहे. नंतर मी जे सांगितलं की ते श्रावस्तीला जेव्हा आले तर जनपदवासीन म्हणजे लोक आहे ना, तंग पवत्ती न्यत्वा म्हणजे हे सोरे थेर तिथे आल्याचे जाणून, न्यत्वा जाणून, संगू बेतवा कुतूहल जाता है ना, म्हणजे मोठ्या कुतूहलाने, काय स्त्रीचा पुरुष आणि पुरुषाची स्त्री झाली, पुरुषाचा स्त्री आणि स्त्रीचा पुरुष झाला, हे कुतूहल कसं झालं ते बघून त्यांना भेटायला यायचे. तंग उपसंकमित्वा म्हणजे त्यांच्याजवळ पोहोचून पुच्छिसू त्यांना विचारायचे की एवं कीर बनते ती आम आऊस होती, काय तुम्ही तेच बनते आहे का ज्याचं लिंग परिवर्तन झालं होतं. बनते एव रूपंपी कारण नाम होती. आता ते काय म्हणतात माहितीये का, तुम्हाकं कुच्छेन कीर द्वे पुत्ता निबत्ता तुम्हे पट्टीच्या द्वे जाता, म्हणजे तुम्हाकं कुच्छ द्वे पुत्ता निबत्ता आहे ना, तुमच्या कुच्छेमधून तुमच्या गर्भामधून 2 पुत्र उत्पन्न झाले. तसेच तुम्ही पटीच्या द्वे जाता, त्याच्या आधी तुम्हाला तुमच्या पत्नीपासून 2 मुलं झाले. ते सं त्या चारीपैकी वो कतरेसू म्हणजे कोणते बलवसिने होती ती, म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त प्रेम कोणत्या मुलाबद्दल आहे असे ते लोक प्रश्न विचारायचे. तर ते उत्तर द्यायचे कुच्छेयं उत्तकेसू, ज्या माझ्या खुशीतून माझ्या गर्भातून जे उत्पन्न झालेले आहे ना त्यांच्यावर माझं बलव स्नेह आहे, माझं जास्त प्रेम आहे असं ते सांगतात. आगता आगता निबद्धं तथेव पुच्छिसू म्हणजे तेच तेच प्रश्न येणारे जाणारे विचारत होते आणि तेच तेच उत्तर हे देत होते. थेरो कुच्य उत्तकेसु एवं सिनेहो बलवाती पुन्हा पुन्हा कथेंतो हराय मानो, म्हणजे तेच तेच उत्तर देऊन आहे ना त्यांना कंटाळा आला या उत्तर देण्याचा. म्हणून त्यांनी काय केलं, एकेवो निसिदती, एका आहे ना एकांतात ते बसले, एकोव तिठती आणि तिथेच त्यांनी ध्यान सुरू केलं. सो एवं एकत्त उपगतो अत्त भावे
खयवया समुत्थापयित्वा सह पट्टिसंभिदाहि अरहंतं पापिनी. नंतर तेव्हा ते या सगळ्या परेशानीतून किंवा सगळ्या या लोकांच्या प्रश्न उत्तरातून त्यांना म्हणजे कंटाळा आला आणि ते एका कोपऱ्यात बसले. एका ठिकाणी त्यांनी मेडिटेशन केलं, ध्यान केली आणि पट्टिसंभिदासहित त्यांचं चित्त एकत्रित झाल्यामुळं त्यांना अरहंत पद प्राप्त झालं. म्हणजे जे बुद्ध नेहमी सांगतात ना, निब्बानं परम सुखं, तर सगळ्या याच्यातून हे श्रेष्ठी गेले. एक श्रेष्ठी होता, चांगला पैशावाला होता, लग्न झालं होतं, मुलं बाळ होते. नंतर त्यांनी वाईट भावना केली आणि नंतर मग स्त्रीचे पुरुष, पुरुषाचे स्त्री, स्त्रीचे पुरुष झाले आणि या लोकांचे प्रश्न उत्तर देता देता कंटाळून ध्यान करून अरहंत झाले. आता लोक जेव्हा ते अरहंत झाले ना, या लोकांना माहिती नव्हतं म्हणून ते पुन्हा प्रश्न विचारत होते. कतरेसु सिने हो बलवाती, कोणते मुलं तुम्हाला प्रिय आहेत, असे ते नेहमीचे प्रश्न विचारायचे. मग थेर काय उत्तर द्यायचे, मह्यं कत्तच्चे सिने हो नाम नथी ती, मला आता त्या कोणत्याच मुलामध्ये माझं म्हणजे प्रेम नाही आहे किंवा आसक्ती नाही आहे, तृष्णा नाही आहे. भिक्खू, मग ते लोकांना एकदम आश्चर्य वाटायचं की हे भिक्खू पहिले सांगायचे की कुच्छे कुच्छे कुच्छे, ना आता म्हणतात की कोणीच नाही पाहिजे. तर हे काय, म्हणून अयं अभूतं कथेसी, हे काय नवीन सांगतो, अद्भुत सांगतोय तू. पूर्वी दिवसेसु, पूर्वी तू असं सांगत होता, कुच्छे उत्थपुत्तेसु सिनेओ बलवाती, आणि आता म्हणतोय की मयं कथच्ची सिनेओ नथी ती वदती अय्यं व्याकरोती भन्ते ती आहसू. म्हणजे हे भिक्खू खोटे बोलत आहेत असं हे बाकीचे भिक्खू त्यांच्यावर आरोप करतात, कारण त्यांना माहिती नाही की हे अरहंत झालेले आहे. नेक्स्ट, दॅट मॅटर गोज टू बुद्धा. ते बुद्धाकडे गेलेलं आहे प्रकरण, आणि मग बुद्ध काय उत्तर देतात माहित आहे का. बुद्ध म्हणतात, सथा न भिक्खवे, भिक्खूंनो असं नाहीये. मम पुत्तो, है ना, माझा पुत्र, अय्यं व्याकरती, म्हणजे माझा हा जो पुत्र आहे सूर्यपुत्र, माहिती आहे ना, मानसपुत्र म्हणतात. भिक्खुनींना मानसपुत्री म्हणतात आणि यांना पुत्र म्हणतात मानस. म्हणून बुद्धाचं किती प्रेमळ वाक्य आहे बघा, न भिक्खवे मम पुत्तो, माझा पुत्र खोटं बोलत नाही आहे. किती कॉन्फिडेंटली सांगतात आणि किती प्रेमाने समजून सांगतात. मम पुत्तस्य समापनी हितेन चित्तेन मगस दीठ काल तो पठाय न कथच्ची सिने हो जातो. तर माझ्या या पुत्राने आहे ना, आता म्हणजे चित्ताने जो मार्ग त्याने हे काढलेला आहे, आता त्यांना म्हणजे थोडक्यात त्यांनी सांगितलं की त्यांनी खूप मोठं संपत्ती प्राप्त केलेली आहे, खूप मोठं फळ प्राप्त केलेलं आहे. यंग संपत्ती, त्यांनी अशी संपत्ती प्राप्त केलेली आहे, यंग संपत्ती म्हणजे अशी संपत्ती, न एव माता न पिता कातून सत्होती, याला अशी संपत्ती यानं मिळवलेली आहे जे माता किंवा पिता देऊ शकत नाही. तं इमेसं सत्तानं अभ्यंतरे पवतं समापनी हितं चित्तं एवं देती ती वत्वा इमं गाथा आह. ही जी गाथा आपल्या उपासकांनी आता म्हटली ना, किंवा याच्यातली जी गाथा आहे त्याचा अर्थ असा आहे की आई वडील जे काही संपत्ती तुम्हाला देऊ शकत नाही ते तुमचं मन, तुमचं चित्तच देऊ शकतंय. एवढं ते श्रेष्ठ आहे जर ते सरळ मार्गाने केलं तर अशी हे न तं माता पिता कायरा अय्यं वापीच ज्ञातका, म्हणजे आई वडील किंवा नातेवाईक कुणीही तुम्हाला ती संपत्ती देऊ शकत नाही, पण तुमचं जे चित्त आहे ते सम्मा आहे, पनिहितं चित्तं है ना, योग्य मार्गाने गेलेलं जे चित्त आहे ना, सेसो न ततुम करे, त्याच्या इतकं श्रेष्ठ काम किंवा श्रेष्ठ फळ कोणीच देऊ शकत नाही, असा या गाथेचा अर्थ आहे. आणि अशी ही अट्टकथा पाली सहित आपली संपलेली आहे. छोटीशी अट्टकथा होती म्हणून लवकर संपलेली आहे. या अट्टकथा सांगितल्यानंतर देशना वसाने, ही देशना दिल्यानंतर बहु सोतापत्ती फल आदीनी पत्ता, खूप लोकांना जी देशना देताना खूप लोकांना सोतापत्ती फळ प्राप्त झालं. देशना महाजनस सात्विका जाताती, आणि इतर अनेकांना या उपदेशाचा, या देशनेचा खूप खूप फायदा झाला, ज्याच्यामुळे त्यांना त्यांच्या ध्यानात प्रगती करायला आणि ज्ञानात प्रगती करायला संधी मिळाली किंवा भर पडली त्याच्या ह्याच्या.
अशी ही अट्टकथा आहे. तर हा झाला अट्टकथेचा भाग आहे आणि ही आपले असा हा चित्तवर्ग संपलेला आहे. भवतु सब्ब मंगलम. साधु 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 साधू साधू साधू. कोणाचे प्रश्न असतील किंवा काही आयोजक जे सांगतील मी आयोजकांच्या ताब्यात देतोय. ठिकाणी आपला मालिकेचा चित्तवग्ग हा प्रवास इथपर्यंत आला आणि तो सरांच्या माध्यमातून चित्तवग्गाचा या ठिकाणी समारोप करण्यात आलेला आहे. चित्तवग्गातील जी गाथा होती 43 क्रमांकाची शेवटची, त्याचा समारोप, त्याचं विश्लेषण, त्याचं मार्गदर्शन साधु 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 सुंदर प्रकारे या ठिकाणी केलं. त्याबद्दल मी सरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर आजच्या विषयावर जर कुणाला काही प्रश्न असतील किंवा मागील सरांचे जे काही मार्गदर्शन झालेले आहे त्या संदर्भात काही प्रश्न असतील तर आपण थेट सरांशी प्रश्नांची उत्तरे विचारावा किंवा सरांसोबत चर्चा करू शकतात. धन्यवाद. सर विचारू शकते का? हो विचारा मॅडम. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स, ऑसम पीपीटी प्रेझेंटेशन आणि खूपच सुंदर प्रेझेंटेशन आणि तुम्ही सांगितलं पण गुड स्किल यू हॅव. मला डाऊट होता सर, हे जे सेकंड धम्मपद आहे अय्यतर भिक्खू वथू, त्याच्यामध्ये ना मी असं वेगवेगळ्या स्टोरीज ऐकले. तर ऍक्च्युली ते 60 भिक्खू बुद्धांकडून कम्मठान घेऊन आलेले असतात ना त्या मातीत गामामध्ये, आणि मग एक भिक्खू तो वेगळा असतो का? थोडं ब्रीफ मध्ये स्टोरी सांगितली तर बरं होईल. थोडं कन्फ्युजन होतं. थँक्यू सर. बरं मी सांगतो. ठीक आहे, नंतर एक दोन प्रश्न उद्या मग मी तोपर्यंत ब्रीफ करतो. 3.2 ना, सेकंड ना, अय्यतर भिक्खू. येस सर. 35 गाथा मला वाटतं ना. हो हा सांगतो तोपर्यंत दुसरे प्रश्न. हो सर प्रेझेंटेशन ओपन करू. मी ते माझं असं काय वाला ना मॅडम. प्रज्ञा मॅडम. येस सर. काय अय्यतर भिक्खू वथू ना 3.5 ते महाउपदेशाच्या बद्दल आहे ना ते. हा ते मला ना कळले नाही, थोडं कन्फ्युजन होतं त्याच्यामध्ये मला. बरं मी रिपीट करतो नंतर. ठीक आहे, प्लीज. थँक्यू. तोपर्यंत माझा एक प्रश्न आहे. हा सर, प्रश्न असा आहे की आता जे सांगितली अट्टकथा त्याच्यामध्ये असं आलं की थेरांना थोडंसं व्यवस्थित पाहिलं तर लिंग बदललं, स्त्रीलिंग झालं, आणि नंतर माफी मागितली तर पुन्हा स्त्रीलिंगाच्या पुरुष लिंग झालं. आजच्या खेपेमध्ये घटना अविश्वसनीय वाटतात. तर याचं कसं होत असावं किंवा काय त्याचं काही स्पष्टीकरण असेल तर बरं होईल. नाही, ही कथा तर जी अट्टकथा आहे ती आपण समजून घेतो आणि गाथेचा अर्थ समजून घेतो, हे की नाही. आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नाही. बुद्ध घोषाने ते समजून सांगायचा प्रयत्न केला. आनंद थेराबद्दलही त्यांनी सांगितलेलं आहे आणि अविश्वसनीय आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आणि म्हणूनच असे नाही, एक रेअर इव्हेंट आहे किंवा रेअर इन्सिडन्स आहे. म्हणून तर बाकी सगळे भिक्खू आणि बाकी सगळे जनपदवासी विचारायला यायचे ना की खरंच असं झालं का, खरंच असं झालं का. पण ते झालेलं आहे अशी नोंद आहे. आणि म्हणून मी सांगितलं की कथा ऐकायला खूप विचित्र वाटते पण त्याचा अर्थ खूप मोठा आहे. म्हणजे एखाद्याला कोणते प्रत्येक पित्याला आपला पुत्र प्रेम असतंय, आपला मुलगा आहे म्हणजे तो पत्नीपासून झालेला असतो, आहे की नाही. तरी त्याला तेवढंच प्रेम असते जेवढं आईला असते, तेवढंच पित्याला असतं मुलाबद्दल प्रेम. ठीक आहे. पण इथे वेगळी घटना आहे. याला स्वतःच्या गर्भातून मुलं उत्पन्न झाल्यामुळे मग जेव्हा कंपॅरिझनचा वेळ आले ना तेव्हा कोणते मुलं प्रिय वाटतात, माझ्या गर्भातून उत्पन्न झालेलं असं तो नेहमी सांगत राहतो. पण जेव्हा याच्या पलीकडे तो जातो, जेव्हा ते अनंत बनतात
तर या सगळ्या तृष्णेपासून तो दूर जातात किंवा या अटॅचमेंट पासून ते दूर जातात. हा महत्वाचा संदेश आहे. ठीक आहे, बाकी स्टोरी अविश्वसनीय आहे याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे. आय अग्री विथ यू. पण म्हणूनच अशी एखादी अट्टकथा अशी येऊन जाते, पण मेसेज काय देते ते महत्वाचं आहे. असं अनहोनी घटनासारखं वाटतंय, मान्य आहे, फक्त आपण मेसेज घेऊ. हॅलो सर. हा सर मला हा प्रश्न आहे की यू सेड इन द लेक्चर दॅट स्त्री म्हणून जन्म होणे, तर त्याचा एक जे तिसरं सीरियल आहे त्याचं बंद केल्यामुळे इट इज वन ऑफ द रिझन टू बी बॉर्न ॲज अ फिमेल इन दिस लाईफ. तर याबद्दल मला विचारायचं होतं की काय इन्फेरियर म्हणून या स्टोरीमध्ये पण असं म्हणण्यात आलं आहे की मीन्स वेन सोरयपुत्ताने तिच्या हजबंडची परमिशन घेतली, पण त्याची जी पहिली वाईफ होती तिची परमिशन नाही घेतली. तो काय परमिशन घेणार? त्याला अपमान झाला ना, तो गावातच आला नाही, तो आउट अँड आउटच गेला ना. परमिशनचा काय प्रश्न आहे? त्याला तर तोंड दाखवायला जागा आली नाही म्हणून तो पळून गेला, तो अक्षरशः पळून गेला. आणि घरच्यांनी परमिशन, तुम्ही वेगळं म्हणताय, घरच्यांनी तो मेला असं गृहीत धरून ते कार्यक्रमही केला. परमिशन घेण्याचा प्रश्नच नाही. त्यानं सगळं सोडून पळून गेला होता अपमानामुळे. त्याची परिस्थिती काय झाली असं बघा ना, किती खराब परिस्थिती झाली त्याची. एक गावचा श्रेष्ठी होता आणि मोठं कुटुंब वाला होता तो, आणि त्याच्यावर असा प्रसंग ओढवला, तो निघूनच गेला तिथे. बायकोला काय सांगणार? आणि तो जेव्हा तक्षशिलेला गेला, लग्न केलं, 2 मुलं झाले, म्हणजे मोठा पिरियड असेल तो आहे ना, 5-10 वर्षाचा पिरियड असेल. तोपर्यंत चित्त बी थोडस हे झालं असेल, काय शांत झालं असेल किंवा थोडस इस्टॅब्लिश झालं असेल ते. आणि नंतर तो जो व्यापारी दिसला आणि मग तिचं ते पुन्हा आठवणीला उजाळा मिळाला. जर तो व्यापारी नसता दिसला तर तिने तसंच आयुष्य काढलं असतं. तर परवानगी नाही घेतली. नमो बुद्धाय. जय भीम सर. माझा प्रश्न होता सर की जेव्हा ते आपलं हे महाकात्यायन म्हणते, जेव्हा त्या तक्षशिलेला जातात आणि श्रेष्ठी जे स्त्री अवस्थेत असतात आणि ते माफी मागतात, तर मग भंतेजींना अवगत असतं का की काय झालेलं आहे आणि का माफी मागताय, आणि मग ते क्षमा करतात, तेव्हा त्यांचं परत मग पुरुषामध्ये हे होतं? नाही, महाकाचायन थेरांना माहिती नाही, कारण ते तर आपले बिचारे वस्त्र बदलत होते ना यांच्या. सर मग म्हणजे माझा तोही प्रश्न होता की त्यांनी तेव्हाही त्यांच्या लक्षात नसेल की यांच्या श्रेष्ठीच्या मनामध्ये काय विचार सुरू आहे. बरोबर सर? माहितीच नव्हतं त्यांना. हा, आणि नंतर क्षमा मागतात तेव्हाही त्यांना माहिती नाही. मग असं हे कसं शक्य होऊ शकतं सर की त्यांच्या विचारांनीच इतकं परिवर्तन होतं की म्हणजे पुरुषाचं स्त्रीमध्ये, स्त्रीचं पुरुषामध्ये असं? नाही, कसं आहे, एखादी गोष्ट माहित करण्यासाठी तुम्हाला ती माहित करून घ्यावं लागते, है की नाही? म्हणजे तुम्हाला बाहेर काय चाललं तर तुम्हाला खिडकीच्या बाहेर बघावं लागेल की नाही? न बघता तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे म्हणून बुद्ध आहे ना, कोणाला परचित्तचं ज्ञान करून घ्यायचं आहे ना, तर दे हॅव टू मेडिटेट, दे हॅव टू सी दॅट, है की नाही? तर या महाकाचायन थेराने बघितलंच नाही, ते त्यांच्या याच्यात होते. असे हजारो लोक त्यांना बघत असते. ते नदी किनारे होते किंवा नगराच्या बाहेर होते, तर जाणारे येणारे भरपूर होते. ते थोडी लोक, हे कशासाठी चालले होते? ते पिंडपातासाठी चालले होते. ते काही लोकांचा अभ्यास करायला नव्हते चालले. तर त्यामुळं त्यावेळेस तर माहीतच नव्हतं. आणि इकडे ही घटना कित्येक वर्ष झाले ना घडून, आणि त्या नगरात ते नेहमी जात असतील किंवा त्यावेळेस गेले असेल पहिल्यांदा. आणि बऱ्याच चर्चा किंवा बरेच लोक, ते काही तक्षशिला तसंही म्हणजे वैचारिक ठिकाणच, स्थळच होतं ना, तिथलं विद्यापीठ. म्हणजे हजारो करोडो वर्षापासून त्या परंपरा आहे त्या तक्षशिलेला. तर तिथे ते गेले आणि तिथे अनेक लोक आले असतील, त्यात हे आले. अच्छा हे झालं का? मग त्यांनी माझी माफी मागतो, तर मी तुला क्षमा करतो, एवढंच आहे फक्त. क्षमाशील. पण सर मग नेमकं यांनाच कसं, श्रेष्ठीलाच कसं काय?
म्हणजे त्यांच्याच मनामध्ये तो विचार आल्यानंतर मग असे तर किती जण असा विचार करू शकत असतील ना. हो, आता पुढे काय काय झालं लोकांचा, म्हणजे हाच परिणाम होतो, म्हणजे असं वाईट चिंतेला की लिंग बदल होतो असं काही नियम नाहीये. हा एक्सेप्शनल हे म्हटलं ना, फार दुर्मिळ अशी घटना आहे, म्हणून ती डिस्कस झालेली आहे. असं काही सगळ्याच एखाद्या भिक्खुनीचा वाईट विचार करणं किंवा एखाद्या भिक्खूचा वाईट करणं म्हणजे लिंग परिवर्तन होते, हा नियम नाहीये. प्रत्येकाचा विपाक आहे ना वेगवेगळा असू शकतो. म्हणजे आता उपलवन्ना जे एरिया आहे, तिच्यावर तिच्या नातेवाईकांनाच रेप केल्याचं हे आहे, ठीक आहे, इन्सिडन्स आहे. तर त्याचा काही लिंग बदल नाही झाला, त्याच्या शरीरात एवढा दाह उत्पन्न झाला ना, म्हणजे त्या गोष्टीमुळं त्याच्या अंगावर मग हळू फुळे आल्या, नंतर त्या मोठ्या झाल्या आणि त्या फुटल्या आणि तो तिथेच मेला. तो एवढा शरीराचा दाह निर्माण झाला. तो विपाक हा वेगवेगळा असू शकतो, इथे हा विपाक मिळाला त्याला, असं आहे. म्हटलं स्टोरी एक्सेप्शनल आहे, पण त्याचा जो मेसेज आहे तो लक्षात ठेवा. वाईट चिंतू नका आणि निब्बाण प्राप्तीनंतर म्हणजे किती फरक पडतो ते आपल्याला याच्यातून दिसतंय. सर विचारू काय? सर तथागतांचा चमत्कारावर विश्वास नव्हता ना सर, मग ही तंतोतंत घ्यायची काय वस्तू? नाही, पहिले तर त्यांचा विश्वास नव्हता असं काही मी वाचलं नाहीये. उलट त्यांनी खूप चमत्कार करून दाखवलेले आहेत, पण त्यांनी चमत्कार करायला परवानगी दिली नाही भिक्खूंना, ठीक आहे, किंवा चमत्कार करून लोकांना धम्माकडे आकर्षित करू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून तो विनयच आहे की भिक्खूंनी चमत्कार करून दाखवू नये. पण महामोगलांथीर सारखे खूप हे करायचे, खूप खूप घटना आहेत अशा. चमत्कार काही नाही आहे, त्याच्यावर कधीतरी बोलता येईल. ती कला आत्मसात करणं आहे, आणि चमत्कार काय म्हणतात मूळ शस्त्र नाही तुमचं, ठीक आहे. तुमचं चित्तशुद्धी हे मूळ तुमचं शस्त्र आहे किंवा मार्ग आहे, आणि निब्बाण हे तुमचं ध्येय आहे. त्याच्या संदर्भात जे जे काही करायचं ते बुद्धाने केलेलं आहे. सर जय भीम. जय भीम, बोला. एक प्रश्न होता, चित्त दिसत नाही पण चित्त कुठं असते सर नेमकं? हो, तो एक मोठा प्रश्न आहे. चित्त हृदयात असतंय का मेंदूमध्ये असतंय? चित्त तसं काहीच नसतं, ते दॅट इज एनर्जी. म्हणजे त्याला एक घर आहे असं काहीच नाही आहे ना, त्या शरीरात असतंय फक्त एवढं. आणि तो फोर्स आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कशी असते ना, तसा तो फोर्स आहे. कोणी म्हणतं हृदयात आहे, कोणी म्हणतं मेंदूत आहे. हे तर हे ऑर्गन्स आहे, हे आहे ना, त्याचे फंक्शन करत असतात असं. तर फक्त म्हणजे एक जो जीव बनलेला आहे ना, तो शरीर आणि मन असं बनलेलं आहे ना, चित्त आणि काया असं बनलेलं आहे. तर शरीराला तर तुम्ही सांगू शकता की शरीर हे 4 महाभूतानं बनलेलं आहे, पृथ्वी, आप, तेज, वायूने. तसं चित्त कशानं बनलेलं आहे? तर चित्त कोणत्या वस्तूनं बनलेलं नाही आहे, पण चित्त जे आहे, चित्तात अनेक कुशल अकुशल उपेक्षायुक्त त्याची बुद्धाने खूप फोड करून दिलेली आहे. चित्त म्हणजे काय, चित्त म्हणजे काय, आणि त्याचे वैशिष्ट्य काय, हे पूर्ण त्रिपिटकामध्ये तुम्हाला चित्ताबद्दल माहिती मिळते. तर चित्त काही असं एखाद्या ठिकाणी राहत नाही, दॅट इज एनर्जी. धन्यवाद. ओके. नमो बुद्धाय सर. मला आजच्या विषयावर असं विचारायचं होतं तुम्हाला की आपण कर्म आणि विपाकाबद्दल खूप ऐकलेलं आहे. तर एका जन्मामध्ये या सृष्टीचं पुरुष बदलून स्त्री पण होतो, स्त्री बदलून पुरुष पण होतो, आणि निब्बाण सुद्धा प्राप्त होतं. तर त्याच्यावर थोडंसं प्रकाश टाकला तर बरं होईल. कारण जेव्हा पुरुषाची स्त्री झाली तेव्हा त्याच्या मनामध्ये वाईट विचार आले. म्हणजे विचारण्याचा मागचा उद्देश असा की जेव्हा आपल्याला नवीन जन्म जेव्हा भेटतो तेव्हा स्त्री जन्म जेव्हा भेटतो तेव्हा आपल्याला असा विचार केला पाहिजे की बाबा मागे काहीतरी झालं असेल, आपण काहीतरी केलं असेल म्हणून असं झालं. पण त्याचं एकाच जन्मामध्ये पुरुष स्त्री परत पुरुष आणि निब्बाण एवढं इझिली कसं झालं त्याच्यावर थोडंसं सांगितलं तर बरं होईल.
नाही म्हणजे मी पण त्याच्यावर नाही सांगू शकत. हे जे बदल जे झालेले आहे ना, शारीरिक बदल, त्याच्यावर मी जास्त भाष्य नाही करू शकत, कारण मी तेवढा एक्सपर्ट नाही आहे. मी फक्त प्रवास कसा झाला तो सांगितलेला आहे आणि त्याचे फळ नंतर काय झालं ते सांगितलेलं आहे. कसं होऊ शकतं, का झालं तेवढं नाही आहे. पण मी शेवटी काय आहे ना, पृथ्वी आप तेज वायू याचंच शरीर आहे ना, ठीक आहे, आणि त्यात बदल होत राहतात असे. आणि पण सर इझिली त्यांना म्हणजे तसं बघायला गेलं तर खूपच इझिली त्यांना निब्बाण प्राप्त झालं. इतकं सगळं म्हणजे त्यांचं विपाक असून सुद्धा, तर एकाच जन्मात त्यांनी सगळं हे करून टाकलं सगळं, म्हणजे त्यांचा विपाकाचा चांगला विपाक त्यांनी घेतला. तर त्याच्याबद्दल थोडस विचार करण्यासारखं आहे. हो, नाही विचार करण्यासारखं आहे ना, म्हणून म्हटलं ना, एक अनोखी आहे ना, म्हणजे एकदम वेगळ्याच प्रकारची कथा आहे. आणि तेच सांगतोय ना की अशा काही गोष्टी आहेत पाली साहित्यात, ते आपल्याला खूप कन्फ्युज करतात किंवा असं विचार करायला लावतात, असं कसं आहे. तर ते आपण त्या लेवलला गेलेलं नाही अजून समजून घ्यायला. फक्त मी तेच सांगतोय की जसं आता चमत्काराचा विषय निघाला की नाही, तर चमत्कारावर मी 2 उदाहरणं देतो, मी बऱ्याच वेळा देत असतो. की तुम्हाला जर पोहणं माहित नसेल, स्विमिंग माहित नसेल, तर जर तुम्ही पाण्यात उतरले आहे ना, खोल पाण्यात उतरले, तर तुम्ही तिथेच डुबून मारणार, हे की नाही. पण जर तुम्ही पाणी चांगलं पोहण्याची तुमच्याकडं कला आहे, तुम्ही पोहणं चांगलं शिकलेलं आहे, तर तुम्ही आहे ना पाण्यावर आरामशीर पोहू शकता, तरंगू शकता, पाण्यावर झोपू शकता, पाण्यावर मेडिटेट करू शकता, हातपाय न हलवता. असं पण आपण बघितलं. आता मला सांगा, या 2 व्यक्ती, ज्याला पोहणं येत नाही आणि ज्याला चांगलं पोहणं येत आहे, याच्यात कोणाकडे कला आहे? पोहणाऱ्याकडे कला आहे. आणि पाणी तिथेच आहे, तेवढीच खोली आहे, पाण्याचा गुणधर्म काही बदलला नाही आहे. गुणधर्म कुणी ऍडजस्ट केलेला आहे, तर ज्यांना स्विमिंग शिकलाय ना, जो पोहणं, त्यांना पाणी या धातूशी है ना, याच्याशी त्याने स्वतःला ऍडजस्ट करून घेतलं, म्हणून तो पोहतो. तर तसं म्हटलं तर चमत्कारच आहे. जर तुम्ही बाहेरून बघितलं, आता तुम्ही सहज करतात ते लोक म्हणून तुम्हाला तो चमत्कार वाटत नाही, पण पाणी या धातूबद्दल, या महाभूतासोबत ऍडजस्ट करणं स्वतःला, ते तो चमत्कारच आहे. तो म्हणजे आपण ऍडजस्ट करतो, ठीक आहे. नंतर सायकलचं सांगतो मी, की सायकल चालवताना तुम्ही जेव्हा शिकता तेव्हा तर तुम्ही पडता खूप वेळेस, कारण आपण आता सांगतो की गुरुत्वाकर्षण आहे, गुरुत्वाकर्षण आहे. तर सायकल चालवताना जेव्हा पडता, नंतर हळूहळू तुम्ही एक एक पॅडल मारून कसं तरी सायकल शिकता, आणि नंतर सायकलवर बसून आरामशीर सीटवर पॅडल मारून हे करता, किंवा पॅडल न मारता पण सायकल चालवू शकता, बॅलन्सिंग घेऊ शकता, आणि हँडलला हात न लावता सुद्धा तुम्ही सायकल चालवू शकता. हा चमत्कार नाही का? जे तुम्ही पहिले धडपडत होते, पृथ्वीवर पडत होते, आता तुम्ही स्वतःला असं काही ऍडजस्ट करून घेतलं बॉडीला तुमच्या, की तुम्ही बराबर सायकलवर बसता आणि हात सोडून तुम्ही चालू शकता, बॅलन्सिंग घेऊ शकता. तर हे चमत्कारच आहे. फक्त म्हणजे काय करता तुम्ही, की हे जे पृथ्वी धातू आहे किंवा आप धातू आहे ना, म्हणजे जल धातू आहे, याच्यासोबत तुम्ही ऍडजस्ट करून घेता स्वतःला. तर याच्यात जे एलिमेंट्स आहे ना, हे जे महाभूत आहे, याला कॉन्सन्ट्रेट करणं. अजून तिसरं एक उदाहरण देतो, की तुम्ही शाळेत बघितलं असेल की तुम्ही स्वतः केलेला असेल प्रयोग, तो मॅग्निफाईड ग्लास जो असतो ना, बैरगोल भिंग, तो जो घेता, तर त्यावेळेस तुम्ही एखादा कागद जाळला असेल, एखादा कापड जाळला असेल, सूर्यप्रकाशात ते कॉन्सन्ट्रेट करा. तर नियम काय आहे, म्हणजे 3 गोष्टीची गरज आहे. एखादा कपडा पाहिजे खाली, कागद किंवा कपडा पाहिजे, काच पाहिजे तो, आणि तिसरं आहे की सूर्यप्रकाश पाहिजे. तर आता म्हणजे वर दुपारी 12 वाजताचं भर ऊन आहे, आणि खाली तुम्ही कपडा ठेवला, त्याच्यावर तुम्ही तो भिंग ठेवला, तो ग्लास ठेवला, मॅग्निफाईड ग्लास ठेवला, आणि सूर्य पण आहे, तर तो कपडा जळेल का? तो कागद जळेल का? नाही जळणार. कारण आता तर नियम आहे ना, सूर्य पण आहे, सूर्यप्रकाश पण आहे, आणि ग्लास पण आहे, आणि तो कागद पण आहे, पण तो कागद जळणार नाही. तर तुम्ही काय करता, सूर्यकिरण जे आहे ना, सूर्याचा जो प्रकाश आहे, तो मॅग्निफाईड मध्ये बराबर कॉन्सन्ट्रेट करतात. ती जी एनर्जी आहे ना, सन एनर्जी, सनलाईट, तो तुम्ही त्या ग्लासमध्ये असं काही कॉन्सन्ट्रेट करता की तो पॉवरफुल होतो आणि खालचा कागद जळतो. तो विशिष्ट अंतर ठेवून तुम्ही तो कागद जाळू शकता, तो चमत्कार आहे.
तर याच्यात काय दिसतं आपल्याला की हे जे महाभूत आहे याचा योग्य वापर जर केला, इथे तुम्ही इन्स्ट्रुमेंट वापरता, सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट वापरता आहे, हे जे भिक्खू होते किंवा बुद्धासारखे जे लोक होते यांची एवढी मास्टरी होती, कारण एवढा मायक्रो लेवलवर त्यांचा म्हणजे अभ्यास होता किंवा शक्ती होती, तर ते हे अशी एनर्जी आहे ना ते एकत्र करण्याची त्यांची ताकद होती. तर अशा बऱ्याच गोष्टी या चमत्कारावर आपण बोलू शकतो आणि त्यातलाच हा म्हणजे त्या दृष्टिकोनातून जर अभ्यास केला आपण, अभिधम्माच्या दृष्टिकोनातून केला, तर अशा गोष्टी हे शक्य वाटतात. आणि म्हणून आपण अट्टकथामध्ये घुसलो कशासाठी की आपल्याला कथा पण समजतील, गाथा पण समजतील आणि आपल्याला धम्मामध्ये गोडी पण निर्माण होईल की बुद्धांना नेमकं सांगायचं काय, नेमकं सांगायचं काय, की या टाइमपास कथा नाही आहे. तेही सांगतो की आपण ही मालिका चालवलेली आहे की 5-50 लोकांसमोर आपण काहीतरी सांगत राहावं असं नाही आहे. हे लॉंग टर्म मध्ये तुमच्या फायद्याचं आहे, माझ्याही फायद्याचं आहे, माझाही अभ्यास होतो, जे आयोजक आहे त्यांचाही अभ्यास होतो आणि आपण सर्व प्रश्न उत्तर विचारता, आपण सगळे धम्मचर्चा करून आपला पण सगळ्यांचा अभ्यास होतो. तर जेव्हा तुम्हाला प्रश्न पडतात ना ती आनंदाची गोष्ट आहे, पण प्रत्येक उत्तर मी नाही देऊ शकत, मी तेवढं सक्षम पण नाही आहे. पण माझ्यापेक्षा खूप वरच्या पट्टीचे लोक आहेत किंवा भिक्खू लोक आहेत जे याचं व्यवस्थित उत्तर देऊ शकतात, ज्याचा अभिधम्माचा चांगला अभ्यास आहे ते देऊ शकतात आणि आपणही वाचन करून त्याच्यावर अजून खोलात जाऊ शकतो. हा विषय तसा आहे. तर ते जे अट्टकथाचा आहे ना सारांश असाच आहे ना की जे भिक्खू जे आहेत 60 भिक्खू जे आहेत, ती जी कथा त्या मॅडमने विचारली होती की 60 भिक्खू बुद्धाकडून ध्यान साधनेचा विषय घेऊन त्या एका गावात जातात आणि तिथे विहारात थांबतात. तर त्यांना जे जे काही गरजेचं असतंय ना ती तिथली जी महाउपासिका असते ना ती त्यांना मदत करते. त्यांनी जे जे इच्छा व्यक्त केली ती सगळं ती प्रोव्हाइड करते त्यांना, कारण तिला परचित्त ज्ञान असते, दुसऱ्याच्या चित्तातलं ती ओळखत असते, पण ती कधी सांगत नाहीये. आणि या भिक्खूंना एक एक गरज पडते, मनात विचार येतो आणि ही प्रोव्हाइड करते, नेहमी त्यांना देते. तर या भिक्खूंना आश्चर्य वाटतंय की असं कसं होतंय की आम्ही फक्त मनात विचार आणतो आणि उपासिका आम्हाला आणून देते, हे कसं शक्य आहे. नंतर त्यांच्या लक्षात येते काही यांना हे ज्ञान तर नाहीये, पण जेव्हा त्या महाउपासिकाला विचारतात ते नाही सांगतात, म्हणजे ते काहीच बोलत नाही. ती उलट त्यांच्याकडून ध्यान कसं करायचं, काय करायचं ती विचारून घेते आणि जे ते भिक्खू जेव्हा त्यांना सांगतात तेव्हा ती स्वतः ध्यान करते आणि अनागामी फल प्राप्त करते. मी आधी सांगितलं होतं की ती उपासिका असल्यामुळे, गृहिणी असल्यामुळे, गृहस्थी असल्यामुळे ती अनागामी बनते, अहरंत नाही बनत. दॅट इज बेसिक कंडिशन. म्हणजे फार कमी लोक जे आहे की त्या क्षणात ते अहरंत झालेले आहेत आणि त्यांना गृहत्याग करावा लागलेला आहे. तर किंवा भिक्खू संघात यावं लागलं. म्हणजे बुद्धाने असे काही घटना घडलेल्या आहे की बुद्ध तिथं गेले एका गृहस्थीला आणि ते अहरंत झाले. तर बुद्धाने त्यांना ताबडतोब सांगितलं की यांना भिक्खू बनवणं आवश्यक आहे, हे राहू शकणार नाही घरात, आणि त्यांना ताबडतोब प्रवज्जा देऊन त्यांना संघात घेतलेला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला विचार करतात काही. तर इथे जेव्हा हे भिक्खू पण अहरंत झाले आणि हे पण अनागामी झाली महाउपासिका, आणि यांच्या ज्या कथा जेव्हा ते चेतवनात गेले आणि बुद्धांना सांगायला लागले या महाउपासिकेच्या गोष्टी, तर ते ऐकून एका भिक्खूला वाटलं की चला आपण उत्सुकता वाटली की मी तिथेच जाऊन ध्यान करेन म्हणून तो त्या खेड्यात जातो, त्या गावात जातो आणि महाउपासिका नेहमीप्रमाणे जे जे भिक्खू येतात त्यांची सेवा करत असते, म्हणून त्यांना ती सेवा देते. तर ते भिक्खूच्या मनात जे जे येत आहे ती सगळी त्यांना सेवा देते. तर याला सुरुवातीला आनंद वाटतो, नंतर मग भीती वाटते की माझ्या मनामध्ये जर काही अकुशल उत्पन्न झालं तर ते पण त्या उपासिकेला कळेल, मग माझ्यासाठी तर ती अपमानाची गोष्ट असेल, म्हणून ते आहे ना तिथून ते निघायचा प्रयत्न करतात. पण बुद्ध सांगतात की नाही, तुला तिथेच ध्यान करणं आहे, की तू फक्त एकच कर की तुझं चित्त जे आहे ना ते नियंत्रित कर, इकडे तिकडे भरकटणार आहे त्याला कंट्रोल कर असं त्यांनी सांगून मग त्या भिक्खूला पण तो लाभ झालेला आहे. तर अशी ती कथा आहे, खूप इंटरेस्टिंग आहे पण ती पण. थँक्यू सर.
अजून काही? हॅलो सर. हा बोला. हा सर जय भीम. सर श्रावस्ती आणि तक्षशिला हा किती किलोमीटरचा अंतर होता आणि नंतर ते जे श्रेष्ठी होते ते त्यांचं रूपांतर स्त्रीमध्ये झालं आणि तो व्यापारीचा तिथे जाऊन त्यांचा कशा पद्धतीने संवाद झाला तो थोडं जरा क्लिअर करून सांगा सर जरा. नाही आता म्हणजे श्रावस्ती ते तक्षशिला किती अंतर आहे ना ते गुगल वरून कळेल तुम्हाला. हो 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 पण योगायोग कसा झाला म्हणते. ठीक आहे पण म्हणजे कालखंड पाकिस्तान ठीक आहे ते एकदा बघून घ्या. मी पण काही बघितलं नाही. पण दुसरं काय सांगितलं तुम्ही व्यापाऱ्याचं? हो व्यापारी तिथे त्यांचा योग कसा घडला तिथे गेल्यानंतर त्यांचं संभाषण ते तुम्ही सांगितलं ना थोडक्यात ते जरा सांगा. नाही ते त्या नगरात गेले ना तक्षशिला आणि यांच्या जो काही घर असेल राजवाडा टाईप काही जे असेल त्याच्या समोरून ते गेले कारण ते जे इतक्या वस्तू आणत असतील तर काही दुर्मिळ वस्तू पण आणत असतील ना जे तक्षशिलेतले श्रीमंत लोकांनाही त्या वस्तूची गरज आहे ना काही सिलेक्टिव्ह कस्टमर पण असतील. तर तिथे जेव्हा येणे बघितलं त्याला तर श्रेष्ठीचा मित्रच होता तो ऍक्च्युली. हा ते आंघोळीला गेले ना त्यावेळेस ते सोबत होते. हो आणि मग जेव्हा येणे पहिले ओळख नाही दिली पण त्याला बोलवलं त्याचा आदर सत्कार केला कुशल मंगल म्हणजे तिला आहे ना संपूर्ण चौकशी त्यांनी केली ना त्यांची म्हणजे त्यांना कळत बाबा हाय ती तो मित्र मिळाल्यामुळे त्याला सगळं उत्सव मिळून आलं असेल आपल्या सगळ्या मागच्या आठवड्यात. कारण त्यानं एका क्षणात तोडलं होतं माहिती आहे ना त्याचं सगळं घरदार सगळं नगर सगळंच तोडलं. त्याचं तो शरीरही बदललं बिचारायचं त्यामुळे सगळ्याच बाबतीत तो कटअप झाला होता. पण ती व्यक्ती दिसल्यामुळे ना पुन्हा आठवणीला उजाळा आला आणि ते इमोशनल झाले असतील त्यांना वाटलं असेल आपल्या आई वडिलाचं काय झालं त्याचं काय झालं त्याचं काय झालं आणि त्या अर्थाने त्यांनी त्याला बोलवलं घरी चर्चा केली आणि नंतर मग तुम्ही जे पालीचे वाक्य दाखवले ना की तुम्ही एवढे कसे ओळखता तुम्ही मी तर तुम्हाला कधी बघितलं नाही ते सांगतो. बरोबर मी असं होतो आणि माझा असं प्रॉब्लेम आल्यामुळे मी इकडे निघतो मग ते सल्ला देतात कारण मित्रच असतात तसे. खूप म्हणजे तसं खूप भावनिक पण आहे म्हणजे थोडं चमत्कारिक आहे नक्कीच चमत्कारिक आहे. हा तेच पण म्हणजे योगायोग घडतं की कसं प्रकारे ते थोडं क्लिअर आहे. योगायोगच आहे त्याचे कम्म असतील याचे त्या श्रेष्ठीचे आहे ना त्याच्या फक्त वाईट विचार आला होता तसं तर काही त्यानं अकुशल असं म्हणजे ते सोडून असं काही दुसरे आपल्याकडे दाखले नाही की त्यानं खूप अकुशल कम्म केले होते. हा एक विचार आला होता त्याचा त्याला विभाग मिळाला अदरवाईज त्याच्याबद्दल काही तक्रारी नाही त्या श्रेष्ठीबद्दल किंवा त्या सूर्यबद्दल तशा काही तक्रारी नाही. पण माणूस कसं वैतागून जातो ना लोकांच्या प्रश्नामुळं तेच एकदम उदाहरण आहे. आपल्या आयुष्यात पण असे काही प्रसंग येतात तेच लोक विचारत राहतात आणि आपल्याला ना कंटाळा येतो. म्हणजे पालीचे विद्यार्थी आहे त्यांचा एक तरुण मुलगा जेव्हा वारला म्हणजे मध्ये म्हणा आजार तर ती व्यक्ती खूप प्रसिद्ध होती आणि सगळे लोक मग आता प्रसिद्ध म्हटल्यावर खूप लोक फोन करायचे खूप लोक यायचे घरी यायचे. शेवटी ठीक आहे लोक येतात तोपर्यंत ठीक आहे पण आपल्याला पण कंटाळा येतो ना. आता ती व्यक्ती गेली लोक सांत्वन करायला येतात असं वाटतं नको ते सांत्वन बस झालं मला आता एकांत पाहिजे आता हे थांबवा इथे. तर ती व्यक्ती नंतर मग म्हणजे पुन्हा युनिव्हर्सिटीमध्ये येऊन अभ्यास करायला लागले सर म्हणे कंटाळा आला मला लोक एवढे घरी येतात ना आणि एवढे फोन करतात आता मलाच म्हणजे नकोसं वाटतं तो प्रश्न. ही म्हणजे मी प्रॅक्टिकल सांगतोय. तर त्याला पण किती कंटाळा आला असेल त्या सोबत लोकांना काय काय उत्तर दिले. एक तर अपमानास्पद आहे त्यात लोक खोदून तेच विचारतात तोच प्रश्न पहिला येईल तोच प्रश्न दुसरा येईल तोच प्रश्न माणूस कंटाळणार नाही तर काय. आणि पण ते त्याच्यासाठी खूप चांगलं झालं त्यामुळे त्याला विरक्ती आली एकांत जावं असं वाटलं क्राऊड पासून दूर जावं असं लागलं ध्यान केलं आणि फळ प्राप्त झालं. ते पण म्हणजे ना अशा बारीक सारीक गोष्टी उलट तपासणी करून बघतो ना मग आपल्याला लक्षात येते अरे याचे फायदे किती कसा प्रवास झाला त्या व्यक्ती. ओके सर थँक्यू सर थँक्यू. सर विचारू का सर? हा अट्टकथा म्हणजे बुद्धांच्या काळातच लिहिली गेली का सर? नाही अट्टकथा या 5व्या शतकात लिहिल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे म्हणजे रिट्रान्सलेट झालेल्या आहे
ठीक आहे ना, म्हणजे बुद्धाने सांगितलेल्या आहेत त्या. ठीक आहे, त्यावेळेस लिहिण्याची पद्धत नव्हती, पण जेव्हा थेर महेंद्र म्हणजे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात म्हणजे जेव्हा श्रीलंकेला गेले किंवा काही थेर म्यानमारला गेले किंवा वेगवेगळ्या देशात गेले ना हे थेर, तर बुद्धाचे सुत्त म्हणा, विनय म्हणा, अभिधम्म म्हणा किंवा या अट्टकथा त्यांनी श्रीलंकेला सांगितल्या महेंद्र थेरांनी, आणि त्या लोकांनी लिहून ठेवल्या सिंहाली. आणि जेव्हा भारतातून म्हणजे थोडासा गाथीचा अर्थ कळायला नाही लागला, सुत्ताचा अर्थ कळायला नाही लागला, तेव्हा बुद्धघोष हे अधिक जाणून घेण्यासाठी श्रीलंकेत गेले आणि त्या पुन्हा पालीमध्ये 5व्या शतकात रिट्रान्सलेट केलेलं आहे, नवीन बनवलेलं आहे. तर या बुद्धांनी सांगितलं नाही, बुद्धांनी यांना दीक्षा दिली ना पुन्हा. कोणाला? आता जे आपले ह्याच्यामध्ये सूर्य थेरे यांना पुन्हा दिली ना. हो. हा, तर म्हणजे बुद्ध थेराने दिले एकाच वेळी होते का असं मी विचारते. काय म्हटलं? बुद्धघोष आणि तथागत यांच्यामध्ये अंतर आहे ना सर? इसवी सनाचं अंतर आहे ना? हा, ते मला विचारायचं होतं. बिलकुल, हे 5व्या शतकातले आहेत बुद्धघोष. हो सर. इसवी सन आणि 5th सेंचुरी. आणि कथेमध्ये ते तथागतांनी त्यांना परत दीक्षा दिली असं पण उल्लेख आलाय ना? हा कच्चा आहे ना, बुद्धकालीन घटना आहे ही. जी घटना आहे ना ही बुद्धकालीन आहे. हो. अच्छा. बुद्धाच्या वेळेस जी घटना घडलेली आहे ना, आणि ती गाथा जी आहे त्या अनुषंगाने जी गाथा सांगितलेली आहे, ठीक आहे, तर ती पूर्ण स्टोरी आणि ती गाथा जी आहे ती महेंद्र थेराने श्रीलंकेत सांगितली. हीच गाथेचा अर्थ आणि कथा त्या लोकांनी लिहून ठेवली आणि तीच रिट्रान्सलेट झाली 5व्या शतकात. धन्यवाद सर. धन्यवाद. या ठिकाणी हॅलो. हा मॅडम विचारा. सर मला थोडंसं बोलायचं होतं, बोलू का? वेळ असेल तर. नाही, वेळ जसा आपला पुढे प्रश्न असेल तर विचारू शकता सरांना तुम्ही. हो, जर प्रश्न आणि एक मनातली शंका जी आहे ती पण विचारायची होती. म्हणजे आता जी आपले चित्तवग्गो मध्ये जे शेवटची गाथा झाली त्याबद्दलच होतं जरासं. चित्तवग्गो मध्ये आता जे आपलं जे श्रेष्ठींचं जे झालंय, जी कथा आपण ऐकलेली आहे त्या कथेमध्ये आपण एक असा पण दृष्टांत घेऊ शकतो काय की त्याच्या श्रेष्ठीच्या चित्तामध्ये अकुशल कर्म निर्माण झाल्यामुळे त्याची जी कायापालट झाली, त्याची जी अकुशलता झाली, त्याच्यामुळे त्याचं पूर्ण जीवन बदललं आणि त्याच्यानंतर त्याला जेव्हा हे सगळं लक्षात आलं, त्याच्या मित्रांनी जेव्हा हे लक्षात त्याला आणून दिलं की त्याच्या या अकुशल विचारांमुळे, चित्तामुळे त्याची ही कायापालट झाली आणि त्यानंतर त्याने जेव्हा चिवर घेतलं, नंतर मग त्यानंतर त्याला मग अर्हत पद प्राप्त झालं, असा आपण विचार करू शकतो काय सर? हो, प्रश्नच नाही. म्हणजे कसा आहे प्रवास, कसा आहे माहिती आहे का? अकुशल चित्त उत्पन्न झाला, ठीक आहे, तो पुरुषाचा स्त्री झाला, तिथून पळून गेला आणि आपला संसार करत राहिला स्त्री म्हणून. नंतर त्याचा जो मित्र आला, त्याच्यामुळं त्याला जुन्या आठवणीचा उजाळा मिळाला आणि त्याने आपल्या मित्राला सत्य सांगितलं का असं असं झालं. आणि ते महाकच्चान थेराला ओळखत होते किंवा त्यांच्याबद्दल माहिती होती, म्हणून त्यांनी जाऊन त्यांची माफी मागायला सांगितली. मग ते तिथे गेले, माफी मागितली. नंतर माफी मागितल्यावर ते पुन्हा पूर्ववत झाले, पुरुष झाले. ते आता असं झालंय ना की आता पुरुष झाल्यावर काय, म्हणजे पहिले स्त्री झाल्यावर त्यांचा रोल बदलला, त्याने गावात सोडून दिलं सगळं, दुसऱ्या देशात पळून गेले ते. आता स्त्रीचे पुरुष झाल्यावर त्या नवऱ्यासोबत थोडी राहणार आहेत ते, आहे की नाही? आणि एक क्षमा मागण्याचं एक आनंद पण वेगळाच असतो समजा, किंवा जे समाधान असतं की नाही ते वेगळंच असतं. म्हणजे ती फार मोठी आहे ना, क्षमा मागणं आणि समोरच्याने क्षमा करणं, ही चित्ताची आहे ना फार महत्वाची अवस्था आहे किंवा महत्वाचा घटक आहे तो. तर त्यांना म्हणजे ऋणातून मुक्त झाल्यासारखं पण वाटलं आपल्या या सूर्यांना. आणि मग आता तर मी गावी जाण्याचाही अर्थ नाहीये पुरुष बनून, कारण आता एवढे वर्ष झाले माझी ही इकडं स्त्री म्हणून जगलो, आणि आताचा जो पती आहे ते सोबत राहण्याचाही अर्थ नाही.
मग अशा वेळेस काय करायचं? तर सगळ्यात योग्य मार्ग आहे की मी प्रवचच घेणे, भिक्खू बनणे. आता मला याच्यात काही नाही आहे. म्हणजे अर्धी विरक्ती तर त्यांना तिथे आलीच होती आणि म्हणून त्यांनी मग ते नगरही सोडलं, तक्षशिला सोडलं त्यांनी आणि या कच्च्या थेरा सोबत ते फिरत फिरत श्रावस्तीला आलं. आणि तिथे लोकांनी जेव्हा परेशान केलं, मग तिथे त्यांना म्हणजे काय म्हणतात ना, पॉलिशिंग होत गेलं त्यांचं जे चित्त जे आहे त्याला रट्टे गट्टे मिळत, मग ते एकांत गेले आणि तिथे त्यांना मग म्हणजे तोपर्यंत त्यांना दुसऱ्या म्हणजे स्वतःची उत्पन्न केलेली मुलामध्ये जीव होताच. म्हणजे कम्पेअर करायचं तर मला दुसरे आवडतात या स्टेज पर्यंत तो होता, म्हणजे भिक्खू असताना सुद्धा. पण जेव्हा ते एकांतात बसले, ध्यान करायला लागले, या गोष्टीपासून त्यांना विरक्ती आली ना, मग त्यांनी सगळं त्याग केला, हे ना, मुक्त झाले ते सगळ्या तृष्णेमधून आणि अनंत झाले. खूप चांगला प्रवास आहे तो. एक म्हणजे अनेक अंगाने या कथेचा अभ्यास केला तर खूपच छान कथा आहे. म्हणजे आत्ताच्या सिच्युएशन नुसार जर आपण त्याला शब्दशः मांडणी न करता आत्ताच्या सिच्युएशन नुसार त्याला जर आपण बघितलं, तर एखाद्या व्यक्तीच्या मनात जर अकुशल भावना निर्माण होत असेल, अकुशल चित्त निर्माण होत असेल, तर त्याची कशी दुरवस्था होऊ शकते हे आपण ह्यामध्ये बघू शकतो. हो ना सर? हो, ते बघू शकतो. आणि यांना तर फार म्हणजे मोठी म्हणजे शिक्षा मिळाली. पण त्यांनी कथेमध्ये तो पण रेफरन्स दिलेला आहे ना, की जे लोक म्हणजे अति व्यभिचारी असतात ते मग त्यांना म्हणजे निर्यातही जावं लागते आणि त्याचे विपाक अलग अलग मिळतात. इव्हन त्यांनी आनंद थेराचा रेफरन्स दिला, मोठी घटना आहे, मोठा सॉलिड सायटेशन दिलेलं आहे त्यांनी, असं होतं. हो, थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. तर या ठिकाणी कार्यक्रमाचा आपला मालिकेचा आजचा वेळ हा पूर्ण झालेला आहे. प्रश्न उत्तरांचा सुद्धा काळ हा बऱ्यापैकी झालेला आहे आणि सर्वांनी विषयाला धरून प्रश्न विचारले. मी उपस्थितांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाचा समारोप या ठिकाणी मी सरांची अनुमती घेऊन करू इच्छितो. आणि कार्यक्रमाचा समारोप आदरणीय प्रेमलता वैद्यताई ह्या धम्मपालन गाथेने घेतील अशी मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत. प्रेमलताताई वैद्य. सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं सुचरितं नतं दुश्चरितं चरे धम्मचारी संसेति अस्मि लोके परं हि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो चाप्पम्पि कृत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नथि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नथि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नथि मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन
होतु मे जय मंगलम साधु